सर्वप्रथम आपला क्रिकेटचा प्रवास कसा सुरू झाला? क्रिकेटचा प्रवास नेमका सुरू झाला तो 1996चा जो काय वर्ल्ड कप झाला भारतामध्ये. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही गल्लीतल्या मुलांच्या बरोबर प्लॅस्टिक बॉलनं क्रिकेट खेळायचो. पण नेमका जो काय प्रवास आहे माझा क्रिकेटचा तो मी 8वीत असताना सुरू झाला. प्रिन्सशिवाय शाळा होती तिथं आम्ही खेळायचो. तिथं असताना आमच्याकडे बॅट नव्हतं, बॉल नव्हतं, काही क्रिकेटचं साहित्य नसायचं तिथं खेळायला. झाडावरती जे काय आंबे वगैरे असतात ते आम्ही काढायचो, 1 रुपयाला 2 रुपयाला नेऊन ते विकायचो. त्या पैशाचे आम्ही बॉल विकत घ्यायचो आणि तिथनं क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आत्ताचं जर क्रिकेट आपण पाहायला गेलं तर आत्ताच्या क्रिकेटमध्ये कुठली गोष्ट महत्त्वाची असं वाटतं की म्हणजे तुमचा ॲटिट्यूड महत्त्वाचा वाटतो की ॲग्रेशन महत्त्वाचं वाटतं? आज जर आपण ग्रामीण क्रिकेटची जर तुलना करायला गेलं शहरी क्रिकेटसोबत किंवा ग्रामीण क्रिकेटमध्ये जो मुलांना प्लॅटफॉर्म मिळून ग्रामीण क्रिकेट पण जे उदयास आलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सगळ्यात जास्त स्पर्धा शहरामध्ये कमी आणि ग्रामीण भागामध्येच जास्त स्पर्धा होत आहे. तुम्ही तिथल्या तिथंच खेळून तुम्हाला कोणी विचारणार नाही किंवा तुमचे जे काय टॅलेंट आहे तिथल्या तिथं झाकलं जाणार आहे. आज बरेच अष्टपैलू खेळाडू आता नवीन प्लेअर उदयास आलेले आहेत. आता आमच्या बावड्यातून म्हणणार असेल तर प्रतीक पाटील असेल, सौरभ महापर असेल, प्रशांत पिंगळे असतील किंवा इकडं आता शुभम गायकवाड असेल, आशुतोष आंबेडकर, हे जे काय नौके आता चांगले जे काय प्लेयर्स आहेत. आपल्या भारतामध्ये बघितलं तर ISPL नावाची एक इंटरनॅशनल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण सुरू केलेली आहे, बरोबर? मग त्यामध्ये आपल्या भागातील किंवा कोल्हापूरच्या खेळाडूंना जर खेळायची संधी पाहिजे असेल तर त्यांनी कोणती गोष्ट आपल्या प्रॅक्टिसमध्ये किंवा फिटनेसमध्ये देऊन आपण तिथंपर्यंत जाऊ शकतो? तिथंपर्यंत जर का तुम्हाला पोचायचं असेल तर तिथं जर का पोचायचं असेल तर तुमच्याकडं आत्ता क्रिकेटमध्ये फक्त लेग साईडच पकडली जाते, ऑफ साईड कुठंतरी हळूवार कमी होत चालली आहे. नाही, त्यामागचं जर का कारण विचारात घेतलं तर आत्ताचं क्रिकेट खूप कमी ओव्हरचं झालेलं आहे. आजकाल आपण बघितलं तर एक गाव 11 टुर्नामेंट असेल किंवा मिक्स टुर्नामेंट खूप होत आहेत. यामध्ये आणि पूर्वी ज्यावेळी तुम्ही सुरुवात केली होती त्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? अगोदर कसं असायचं, जिल्ह्याच्या माध्यमातून, जिल्हा नाही असं ओपनच क्रिकेट असायचं. कुठं असं एक गाव टुर्नामेंट चालू आहे किंवा ग्रामीणचं टुर्नामेंट झालं असं कधी काय क्रिकेट नव्हतं. फायदे पण झाले, तोटे पण झाले, पण जास्त करून जर का मला विचारत असाल तुम्ही तर याचे तोटेच जास्त झालेले. जो फास्ट बॉलरला खेळणं अवघड आहे की जे लेग कटर किंवा ऑफ कटर जे स्पिन बॉलर आजकाल सगळीकडे चाललेत त्यांना खेळणं अवघड आहे. बॉलिंगचा जर का विचार केला तर जो बॉलर तुम्हाला रीड करून बॉलिंग टाकेल त्याला खेळणं अवघड आहे. नवीन पिढी व्यसनाधीन पण होत आहे. त्याचं मार्केटमधनं नाव बाहेर पडलं हे संपले पूर्ण. त्यांनी सगळं व्यसनच आयुष्यभर करत बसायचं. तुमचं जर का स्वतःवरतीच प्रेम नाही तर तुम्ही काय त्या क्रिकेटवरती प्रेम करणार आणि काय करणार आहे? नमस्कार. आपल्या KDC पॉडकास्टमध्ये आज स्पेशल गेस्ट म्हणून आलेले आहेत ते मनोज संकपाळ सर. कोल्हापूरमधून ते दुबईपर्यंत 10PL टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ज्या खेळाडूंनी 2 वर्ष गाजवली आणि ज्या खेळाडूंनी कोल्हापूरचे प्रतिनिधित्व केले असे दिग्गज खेळाडू म्हणजे मनोज संकपाळ सर आज आपल्यासोबत आहेत. त्यांची आत्तापर्यंतची जी कारकीर्द, आत्तापर्यंतची जी जर्नी आहे, त्यांचं यश, त्यांची मेहनत, त्यांचा संघर्ष हा आपण आज त्यांच्यासोबत डिस्कस करणार आहोत. मैदानावरील नेतृत्वाची क्षमता किंवा संघ बांधणीची कला यामुळे त्यांना कोल्हापूरचे एक मास्टर माइंड कॅप्टन म्हणून ओळख त्यांची निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर ते एक बेस्ट फिनिशर म्हणून ज्यांची ओळख कोल्हापूरमध्ये आहे असे मनोज संकपाळ सर आज आपल्यासोबत आहेत. मनोज सर, तुमचं KDC पॉडकास्टमध्ये सरचे स्वागत. सर्वप्रथम आपला क्रिकेटचा प्रवास कसा सुरू झाला याबद्दल थोडक्यात काय सांगाल? क्रिकेटचा प्रवास नेमका सुरू झाला तो 1996चा जो काय वर्ल्ड कप झाला भारतामध्ये, त्याचं होस्टिंग भारताने केलं होतं. तिथून क्रिकेट बघायला सुरुवात झाली. क्रिकेट काय असतं, हा खेळ आहे क्रिकेटचा, त्याचं एक थोडंसं नॉलेज आलं आणि तिथूनच हे क्रिकेटचं जे काय पॅशन आहे ते सुरू झालं. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही गल्लीतल्या मुलांच्या बरोबर प्लॅस्टिक बॉलनं क्रिकेट खेळायचो. त्यातून क्रिकेट कसं असतं, काय असतं, बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग हे जे पैलू आहेत क्रिकेटचे, त्या पैलूंबद्दल माहिती मिळत गेली. पण नेमका जो काय प्रवास आहे माझा क्रिकेटचा तो मी 8वीत असताना सुरू झाला. माझे चुलते होते राजेंद्र कोळी, ते मला सायकलवरून बावड्यामध्ये म्हणजे पॅव्हलियन जे ग्राउंड आहे बावड्याचं तिथं मला प्रॅक्टिसला घेऊन गेले. तिथं की ज्या डोगरा स्पोर्ट्सच्या माध्यमातून बलाढ्य असे संघ होता डोगरा स्पोर्ट्स, आणि प्रॅक्टिसला जवळपास 50-50, 60-60 मुलं असायची तिथं. त्या ठिकाणी मला ते पहिल्यांदा घेऊन गेले. पहिल्यांदा घेऊन गेल्यानंतर थोडं घाबरलो होतो मी. आता याच मुलांच्या मध्ये कसं खेळायचं किंवा काय करायचं, बरोबर. हा मनामध्ये
संदिग्धता होती माझ्या भरपूर प्रमाणात आणि आपण इथं निभावावं लागेल का आपला क्रिकेटच्या माध्यमातून? ही भीती पण होती मनातून. पण त्या टीममध्ये जर गेल्यानंतर पहिल्यांदा एक 8-15 दिवस फक्त जी काय प्रॅक्टिस चालते, त्या विकेट कीपरच्या मागे बॉल आणायलाच उभा करत होते. कारण हां, ते त्या सांगण्यात त्यांचा त्यामागचा हेतू काय होता, की ते पेशन्स चेक करत होते. तुम्ही खेळाडू म्हणून किती काय आहात आणि तुम्ही खेळासाठी किती तुम्ही आज समर्पित असू शकताय, हे बघण्याचा तिथं प्रयत्न ते करत होते. तिथून पुढं सुरुवात झाली. एखादी मग सगळं शेवटला खेळायला मिळायचं, बॅटिंग मिळायची, बॉलिंग मिळायची. त्याआधी आम्ही खेळायचो. आमच्या प्रिन्सशाळा शाळा होती, तिथं आम्ही खेळायचो. तिथं असताना आमच्याकडे बॅट नव्हतं, बॉल नव्हतं. काहीही क्रिकेटचं साहित्य नसायचं तिथं खेळायला. मग त्यावेळी आम्हाला बॅट, बॉल करण्यासाठी आम्ही काय करायचो, तर झाडावरती जे काय आंबे वगैरे असतात, ते आम्ही काढायचो आणि मार्केटमध्ये नेऊन ₹1 ₹2 नेऊन ते विकायचो आणि तिथून बरं. त्याचे बॉल घ्यायचो. त्या त्या पैशाचे आम्ही बॉल विकत घ्यायचो आणि तिथनं क्रिकेट खेळायला सुरुवात झाली. एकच बॅट बॅट नसायची, विकेट कीपिंग स्टंप्स नसायचे, काय नसायचे, प्लेयर नसायचे. पण खेळाची आवड होती. तर त्या खेळाच्या आवडीच्या माध्यमातून आम्ही तिथं जाऊन प्रॅक्टिस करायला लागलो आणि ते नेट टाईप होतं ते प्रॅक्टिस. कारण की एका साईडला शाळेची भिंत होती, एका साईडला इकडच्या साईडला कट्टा होता आणि तिथूनच जे स्ट्रेटचे जे काय फटके खेळायचे जे काय आहेत, हां. सवय तिथून लागली आम्हाला. बॅट प्रॉपर नसल्यामुळे कधी-कधी ती बॅट तुटली, की त्या तुटक्याच बॅटनं जवळपास आता एक पूर्ण त्याचा फेस जर का तुटला असला, तर त्या तुटक्याच बॅटनं, कारण की परत बॅट घ्यायला पैसे नसायचे. अशा माध्यमातून आमची सुरुवात झाली. डोगरा स्पोर्ट्समध्ये गेल्यानंतर खरं जे काय क्रिकेट आहे, मला ते तिथं कळालं. डोगरा स्पोर्ट्सच्या माध्यमातून गेल्यानंतर त्यावेळचे जे काही टॅलेंटेड खेळाडू होते किंवा जे सीनियर्स होते आमचे, शिवाजी आंबे असतील किंवा सरफराज शेख असतील किंवा धनाजी गोडसे असतील. त्यांनी माझ्यात जे काय थोडं बहुत टॅलेंट आहे, ते त्यांनी तिथं माझ्याबद्दलचं टॅलेंट ओळखलं आणि त्यांनी मला तिथे एक हे दिलं. प्रकाश मोरे म्हणून आमचे एक सीनियर खेळाडू होते. दुर्दैवाने त्यांचं निधन झालं. त्यांच्या माध्यमातून आम्हाला खेळायला भरपूर ठिकाणी त्यांनी प्रोत्साहित केलं आणि तिथून सुरुवात झाली. असं करत 2-3 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर माझी जेव्हा 10वी झाली, तेव्हा मी टोटली तिथं क्रिकेटमध्ये पर्टिक्युलर प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. प्रॅक्टिस करत असताना पहिल्याच सीझनमध्ये मला त्यांच्या टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि पहिल्याच टीममध्ये संधी मिळाल्यानंतर पहिल्याच मॅचला मी काहीतरी 15-16 रन्स केल्या होत्या. त्यामुळे त्यांनी मला त्या टीममध्ये ठेवलं. एक टुर्नामेंट झाली. पुढच्या टुर्नामेंटला मला खेळवलं. चान्सलर टुर्नामेंट होती. ती पहिल्यांदाच नियोजन झालं होतं. आज जवळपास 25 वर्ष त्या स्पर्धेला कंप्लीट झालेलं आहे. त्या चान्सलर स्पर्धेमध्ये मी पहिल्यांदा बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड घेतला आणि मनोज संकपाळ जो काही थोडा बहुत क्रिकेटर आहे, तो त्या चान्सलर स्पर्धेच्या दरम्यान तुम्हाला दिसून आला. तिथून कोल्हापूर क्रिकेटचं जे स्पॉटलाईट आहे, ते मनोज संकपाळवरती आलं. कारण की ते दिलदार जाता त्या काळातली नामांकित टीम होती. सगळे दिग्गज खेळाडू त्या टीममध्ये खेळत असायचे. त्या टीमने जवळपास 8 ओव्हरमध्ये 84 रन्स केल्या होत्या आणि त्या आम्हाला चेस करायच्या होत्या आणि 2 ओव्हरला आमच्या काहीतरी 4 का 5 आउट, आमच्या 10 का 12 रन्स होत्या आणि ती मॅच मी जिंकून दिली. चांगली बॅटिंग केली आणि ती मॅच मी जिंकून दिली आणि फिनिश केली मॅच. तिथून पुढं माझ्यावरती स्पॉटलाईट आला आणि आज थोडा बहुत जो काही मनोज संकपाळ खेळाडू दिसतोय, तो त्या माध्यमातून आज उदयास आलेला आहे. बरोबर. म्हणजे जो सुरुवातीला तुम्हाला एक ब्रेक थ्रू हवा होता, तो आपणाला चान्सलर स्पर्धेतून मिळाला बरोबर. आणि त्यानंतर एक मनोज संकपाळ हे नाव कोल्हापूर टेनिस क्रिकेटमध्ये एक उदयास आलं आणि तिथून आपला प्रवास सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे. नक्की. आता आपलं कोल्हापूर क्रिकेटमध्ये जे आपलं योगदान आहे, हे आपलं आपणाला एक मास्टर माइंड किंवा कॅप्टन कूल किंवा एक शांत स्वभाव म्हणून तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व प्रसिद्ध आहे. तर तुमचा हा शांत स्वभावाचा तुम्हाला क्रिकेटमध्ये फायदा झाला का? असं तुम्हाला वाटतं का? नाही, क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही फील्डवरती असता, ग्राउंडमध्ये असता, तेव्हा तो अग्रेसिव्ह असायला पाहिजे. पण तेवढंच तुम्ही आतून शांत असायला पाहिजे. तुमचं अग्रेशन हे बाहेर दिसायला पाहिजे. पण कसं क्रिकेट सुरू आहे, काय आहे, मॅच कशी सुरू आहे, हे तुम्हाला बरोबर. रीड करता यायला पाहिजे. जेव्हा तुम्ही मॅच रीड करत असता, तेव्हाच तुमची जी कॅल्क्युलेशन्स आहेत ती परफेक्ट असायला पाहिजे. मॅच जिंकण्यासाठी तुमचे कॅल्क्युलेशन्स, तुमच्या सगळ्या गोष्टी, तुम्ही 5-6 मारलेत आणि टीम मॅच जिंकत नाही, तर त्याला काही व्हॅल्यू नाही. तुम्ही मॅच जिंकणं महत्त्वाचं आहे. मॅच जिंकली तरच तुम्हाला तिथं व्हॅल्यू आहे टीमला. 11 जणांची व्हॅल्यू तेव्हा तिथं क्रिएट होणार असते. त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती जास्त फोकस करायला पाहिजे. तुम्ही गेम रीड करायला पाहिजे, कसं पद्धतीनं जायला पाहिजे, काय एकोपा होऊन खेळायला पाहिजे आणि हे जेव्हा तुम्ही एक सीनियर खेळाडू बनता, तेव्हा यात सगळे टॅलेंट तुमच्याकडं आलेलं असतं. कारण की जे सीनियर खेळाडू तुमचे जे असतात, त्यांनी तुम्हाला हे शिकवलेलं असतं, कसं असतं, काय असतं आणि या सगळ्यांचं धडं जे आहेत, ते आमचे जे आदरणीय किरण खतकर सर आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांचं बघून ते कशा पद्धतीनं कॅप्टनशिप करतायत, काय करतायत, कसं टीमला हँडल करतायत, हे तिथून मी शिकत गेलेलो आहे आणि त्यामुळेच जे काय थोडंसं कॅप्टनशिप केलेलं आहे, ते त्यांच्या माध्यमातूनच केलेलं आहे. ते असतील, आमचे कृष्णात पिंगळे असतील,
यांच्या माध्यमातून मी ते शिकत गेलेलो आहे थोड्या बहुत प्रमाणात. बरोबर. म्हणजे जसं इंडियाला रिप्रेझेंट करताना धोनी जसे एक शांत स्वभाव ठेवून म्हणजे गेम जोपर्यंत फिनिश होत नाही, गेमला शेवटपर्यंत कसं घेऊन जायचं, हे एक प्लॅन करून जसं धोनी आपल्या इंडिया संघाला जसा विजय मिळवून देत होते, तसं तुम्ही कोल्हापूरमध्ये बरेच वर्ष एक टेनिस क्रिकेट कोल्हापूर टीमचं आपलं नेतृत्व करताय आणि एक एक विजयी रथापर्यंत एक संघाला घेऊन गेलाय. आता तुम्ही आता मेन्शन केलं की किरण खतकर, तर किरण खतकर सर असतील, अविनाश रायकर सर असतील, यांच्यासोबतचा सुरुवातीचा प्रवास, त्यांच्याबद्दल काही आठवणी तुम्ही सांगू शकाल का? किरण खतकर सरांची जी काही टीम होती त्या काळामध्ये, म्हणजे त्या टीममध्ये तुम्ही असणं म्हणजे प्रेस्टिजियस थिंग म्हटली जायची. 2005 ते 2000 जे काय 12-13 पर्यंतचा जो काय काळ आहे त्यांचा, ते स्वतः क्रिकेटर म्हणून जे काय खेळत होते, त्या काळामध्ये बलाढ्य अशी टीम होती. पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्या हात कोणी धरत नव्हतं टीममध्ये, कारण की त्यांची टीम जिथं जाईल ती विनिंग टीम असायची पूर्ण. त्या टीममध्ये एक नौका प्लेअर म्हणून मला त्यांनी एक संधी दिली. माझ्यातलं जे काय थोडा स्पार्क आहे त्याने तो ओळखला. नौका प्लेअर म्हणून मी जवळपास 8-9 सीनियर प्लेअर असायचे आणि त्या माध्यमातून मला त्यांनी त्या टीममध्ये खेळण्याची पहिल्यांदा संधी दिली. त्यांच्या टीममधून खेळत असताना मी 2-3 मॅचला चांगला परफॉर्मन्स दिला. त्या चांगला परफॉर्मन्स दिल्यानंतर त्यांनी मला वरची चान्स खेळायला संधी सगळ्या ठिकाणी दिली आणि त्यातून थोडं आम्ही जिंकत गेलो. 2007 म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली ते 2005 पासून मी त्यांच्या टीममध्ये खेळायला सुरुवात केली. पण 2007 पासून जो काय माझ्यामध्ये 2 वर्षाचा त्या पिरियड होता, त्यामध्ये मी शिकलो, थोडं चढ उतार बघत गेलो. पण 2007 पासून एकदम टॅलेंट आलं होतं पूर्ण. सगळं करायचं कसं, काय करायचं या सगळं पाठ झाल्या होत्या गोष्टी सगळ्या आणि तिथून पुढे आम्ही चांगला प्रवास केला. 2007 पासून ते 2020 पर्यंत हा 13 वर्षाचा कालखंड आहे. ह्यामध्ये आम्ही निर्विवादपणे इकडं पश्चिम महाराष्ट्रामधल्या क्रिकेटमध्ये निर्विवादमध्ये आम्ही सत्ता गाजवलेली आहे. चांगले प्लेयर पुढे जाऊन आले. आता 2011-12च्या दरम्यान नितीन माटुंगेसारखा प्लेयर आमच्याबरोबर आला तिथं. बरोबर. तर त्या माध्यमातून आम्ही तिथं निर्विवादपणे म्हणजे 10 पैकी आम्ही 8 तरी टुर्नामेंट आम्ही जिंकत होतो. असा आमचा सगळं ते शक्तिशाली आमचा ते प्रवास होता पूर्ण. तर ह्या सगळ्याची सुरुवात त्या किरण खतकर सरांच्या माध्यमातून झाली. त्या काळामध्ये संजय ओगाडे असतील किंवा अविनाश रायकर असतील, पिंटू शिकलगार असतील, सुधीर उल्पे, हे प्रवीण देसाई, हे जे काही खेळाडू होते, चांगले खेळाडू होते, त्यांच्याकडनं भरपूर काही शिकायला मिळालं. कसं क्रिकेट असायला पाहिजे, काय असायला पाहिजे किंवा तुमचं काय टेनिस बॉल क्रिकेटकडे फोकस असायला पाहिजे. नाहीतर तुम्हाला टीममध्ये घेतले, आता चांगल्या टीममध्ये खेळायला लागले, चला निवांत आहे, सगळं मिळणार आहे, हे नाही. तर तुम्ही परफॉर्मन्स केला तरच तुमचं नाव होणार आहे. आणि बरोबर. अशी कंडिशन होती त्या काळामध्ये की जर का तुम्ही आता समजा क्वार्टर फायनल मॅच आहे, क्वार्टर फायनल मॅचला तुम्ही परफॉर्मन्स दिला, तर मी परफॉर्मन्स दिला, मी समजा क्वार्टर फायनल मॅचला 45-50 रन्स केलेत, तर सेमीफायनलच्या मॅचला मी टीममध्ये असेन की नाही 11 मध्ये, असं कॉम्पिटिशन होतं त्यामध्ये. बरोबर. कारण की स्पेअरला जवळपास 15-15, 16-16 प्लेयर्स पडून असायचे. अशामध्ये तुम्हाला जर का परफॉर्मन्स दिला तरच तुम्ही टीममध्ये, अशी कंडिशन होती. त्या सगळ्यांवरती मात करत हळूहळू जिंकत आम्ही पुढे गेलो आणि त्यातून एक पुढे जाऊन आम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आणि थोडा बहुत प्लेयर जो काय आहे आम्ही तो तिथं बनत गेलो त्यातून. बरोबर. म्हणजे आता जसं तुम्ही मेन्शन केलं की त्या काळी टीममध्ये किंवा आपल्या टीममध्ये खेळायला किंवा टीममध्ये 11मध्ये खेळायला संघर्ष करावा लागायचा. सेमीफायनलला जरी क्वार्टर फायनल रन केलं तर सेमीफायनलमध्ये खेळेल का, जागा मिळेल का नाही, याची शाश्वती नसायची. तसं पाहायला गेलं तर आत्ताच्या क्रिकेटमध्ये जे काही प्लेयर्स आहेत त्यांना खूप प्लॅटफॉर्म आता टेनिस क्रिकेटमध्ये निर्माण झालेले आहेत. तर त्यावेळचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट यामधलं तुम्हाला काही अशी तफावत जाणवते का किंवा काही सांगू शकाल का? खूप तफावत आहे. आताच्या प्लेयर्समध्ये सगळं मिळतंय. इझिली फक्त तुम्ही जायचं आणि परफॉर्मन्स करायचं आहे, एवढंच आहे. अगोदरच्या क्रिकेटमध्ये खूप स्ट्रगल होतं. आताचं क्रिकेट इझी आहे. चांगले पद्धतीचे बॉल्स आलेत, बॅट्स चांगल्या आहेत. त्या आम्हाला बॅट मिळत नव्हत्या, बॉल नसायचे चांगले. तरी पण त्यातून आम्ही संघर्ष करत पुढे आलेलो आहे. अगोदर गाड्या नसायच्या, आम्ही सायकलनं प्रवास करायचो सगळीकडं. भाड्याच्या सायकल काढायचो आणि आम्ही लांब पुरच्या जवळजवळ 30-30, 35-35 किलोमीटरचा प्रवास आम्ही सायकलनं केलेला आहे. गाड्या वगैरे काय नसायच्या पद्धतीनं. अशा प्रकारचा प्रवास करत आम्ही पुढे गेलेलो आहे. पण आता सगळं इझी आहे, सगळं मिळतं इझी. फक्त तुम्ही ते योग्य पद्धतीनं त्याचा वापर करा आणि स्वतःचं नाव करायला पाहिजे. बरोबर. तुम्ही स्वतः कष्टावरती जास्त भर द्यायला पाहिजे. आजच्या क्रिकेटमध्ये सगळ्यांनी भरपूर टॅलेंट आहे, सगळ्यांना चांगला प्लॅटफॉर्म आहे. जर का तुम्ही चांगलं क्रिकेट जर का करून जर का चांगलं खेळत असाल तर आज तुमचा ह्या टेनिस बॉलच्या माध्यमातून फ्युचर होऊ शकतंय. पण तुम्ही ते यूज करता यायला पाहिजे. स्वतःचं तुम्ही कष्ट करता यायला पाहिजे. कष्टाची, जिद्दीची आणि स्वतःला सिद्ध करण्याची जर का तुमच्यामध्ये जिद्द असेल तर तुम्ही 100% आजचं क्रिकेटमध्ये सगळं निभाव तुमचा लागू शकतो.
मनोज संकपाळ म्हटलं, की आपणाला एक जी इंटरनॅशनल टेनिस बॉल टुर्नामेंट दुबईमध्ये झाली, ती आपणाला आठवते. म्हणजे आम्ही ज्यावेळी लहान होतो, त्यावेळी आम्ही YouTubeवर, टीव्हीवर पाहायचो. ती आणि त्यामध्ये आपल्या कोल्हापूरचे मनोज संकपाळ हा खेळाडू खेळतोय आणि आपल्या इंडिया टीमला रिप्रेझेंट करतोय. ही एक एक मोठी भावना किंवा एक मानाचा तुरा कोल्हापूरकरांसाठी मानला जातो. तर त्यावेळी ज्यावेळी तुम्हाला समजलं, की तुम्ही आता दुबईमध्ये आपणाला खेळायला मिळणार आहे किंवा आपण इंडियाचं रिप्रेझेंट करणार आहे, तर त्यावेळी तुमची नेमकी भावना काय होती? खूप आनंद झाला होता. कारण की जर का त्या दरम्यानचा जर का माझा प्रवास जर का तुम्ही बघितला असेल, क्रिकेटचं माझं करिअर बघितलं असेल, तर 2014 ते 2018 ह्या जो काही 4 वर्षाचा कालखंड आहे, त्या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये मी सगळीकडे चांगला परफॉर्मन्स दिला होता. भरपूर टीम्सला मॅचेस जिंकून दिल्या होत्या. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीसारखी जी काही स्पर्धा होती, त्या स्पर्धेच्या फायनलला म्हणजे दोन्ही वर्षाच्या 2015 आणि 2016च्या दोन्ही वर्षाच्या फायनलला मी जवळपास 28 बॉलला काहीतरी 70 आणि 16च्या फायनलला किती 30 बॉलला काहीतरी 80 रन्स वगैरे केल्या होत्या. होपफुली आम्ही जवळपास त्या फायनलच्या माध्यमातून 108 रन करून पण आम्ही ग्रेट श्री कृष्णा सातपुते यांनी एक्स्ट्रॉर्डिनरी परफॉर्मन्स देऊन ती मॅच फायनल जिंकल्या होत्या. पण ते जे काही माझे परफॉर्मन्स होते, ते काउंट केले गेले पुढे जाऊन. परत 2016-17ला आम्ही ती टुर्नामेंट जिंकलो, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. रत्नागिरी जे काही शहर आहे माझ्यासाठी खूप लकी राहिलं. त्या रत्नागिरीच्या शहराच्या माध्यमातून तिथं जेवढ्या स्पर्धा झाल्या, त्या सगळ्या स्पर्धांमध्ये माझा परफॉर्मन्स एक्स्ट्रॉर्डिनरी दिला होता मी परफॉर्मन्स. आणि त्या परफॉर्मन्सच्या जोरावरती मला त्या 10 पिलच्या स्पर्धेमध्ये त्यांनी सिलेक्ट केलं. ती 10 पिलची स्पर्धा जेव्हा जात होतो, तेव्हा कोल्हापूरचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. खूप गौरवशाली मला वाटलं, कारण की आपण आपल्या जिल्ह्याला प्रेझेंट करत आहे. अशा या प्रकारच्या भावना होत्या. आजही जर का तो क्षण आठवला, की खूप खूप समाधान वाटते, की आपण काय ना काय तर अचीव्ह केलेलं आहे त्या माध्यमातून तिथपर्यंत जाण्याचा. त्यानंतर 2018, 2019 या दोन्ही वर्षी आम्ही रतनबुवाची टुर्नामेंट खेळलो. रतनबुवाचा जो काही आपला मुंबईमध्ये जी मोठी सगळ्यात टुर्नामेंट होती, ती रतनबुवाची टुर्नामेंट आम्ही सलग 2 वर्ष जिंकलेलं आहे. त्या पण क्रुशियल मॅचला, क्वार्टर फायनलच्या क्रुशियल मॅचला टीम पूर्ण ह्याच्यामध्ये डाऊन असताना आम्ही तिथं परफॉर्मन्स माझा झाला. ते जे समाधान आहे, ते आयुष्यभर राहणार आहे सोबत. तुम्हाला असं म्हणजे वाटतं का, की जी 10 पी-एल स्पर्धा तुम्ही इंटरनॅशनल टेनिसमध्ये जी खेळला, नंतर तुम्हाला एक अशी वेगळी कलाटणी मिळाली आणि एक मनोज संकपाळ हे नाव असं उदयास आलं, जे आज प्रत्येकाच्या कोल्हापूरमधल्या प्रत्येक खेळाडूच्या तोंडावर गाजते. नक्कीच ती स्पर्धा टर्निंग पॉईंट ठरू शकते, ठरलेले आहे. पण त्याच्या आधी पण आम्ही चांगलं क्रिकेट खेळतच होतो. त्यावेळी YouTubeसारखे प्रेक्षेपण असायचे, त्यामुळे आमचं टॅलेंट थोडं दिसलं नाही लोकांना चांगल्या बरोबर. पद्धतीनं. जेवढ्या पद्धतीनं दिसायला पाहिजे होतं, जेवढं एक्सप्लोर व्हायला पाहिजे होतं आम्ही, तेवढं त्या पद्धतीनं झालं नाही. पण आज जे तुमच्या माध्यमातून जे काम तुम्ही सुरू केलेलं आहे, खरोखर कौतुकास्पद काम आहे. के-डी-सीच्या माध्यमातून आज करत आहे तुम्ही ते. के-डी-सीच्या माध्यमातून असून किंवा YouTubeच्या माध्यमातून जे काही काम होते. आज प्लेयरांना जो काही प्लॅटफॉर्म देण्याचं तुम्ही काम करणार, प्लेयरांचा जे काही चमक देण्याचं काम करत आहे, हे काम त्यावेळेला जास्त प्रमाणात होत नव्हतं, पण आत्ता होत आहे. त्याचा तुम्हाला त्याबद्दल तुमचं मी खरोखर मनापासून अभिनंदन करू इच्छितो. धन्यवाद सर. आम्हाला असंच आहे, की म्हणजे तुमच्यासारख्या सीनियर खेळाडूंचा पाठिंबा राहील, तर जे काही ज्युनियर खेळाडू आहेत, त्यांना एक एक प्लॅटफॉर्म द्यायला पाहिजे किंवा त्यांचं जे टॅलेंट आहे, ते YouTubeच्या माध्यमातून हे सर्वांसमोर दिसलं पाहिजे. त्यांना आता इंडियामध्ये जी आपल्या नॅशनल लेव्हलची जी ISPL टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होतीये, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांना त्यांचं स्किल किंवा जे टॅलेंट आहे, ते त्यांना दिसलं पाहिजे किंवा ते तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. यासाठी आपण कोल्हापुरातून सुरुवात केली आहे. म्हणून हे आपण के-डी-सी लाईव्ह असेल किंवा के-डी-सी पॉडकास्ट असेल, हे चालू केले. त्यासाठी तुमचा असाच पाठिंबा राहील अशी आशा आहे. नाही, नक्की आमचा राहणार आहे पाठिंबा. जे काय कोल्हापूरमध्ये टेनिस बॉलसाठी चांगलं होत आहे, त्यासाठी आमच्या सगळ्या सीनियर खेळाडूंचा, ज्युनियर खेळाडूंचा सगळ्यांचा नेहमी पाठिंबा असतो आणि हा पाठिंबा नेहमी असणार आहे. त्यामुळे तुमच्यासारख्यांनी जे काय पुढं घेऊन जे काही सुरू केलेलं आहे आज, हां. त्याबद्दल आमचा नक्की 100% सगळ्यांच्याकडून तुम्हाला त्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा असणार आहे. जसं आता तुम्ही मगाशी सांगितलं, की क्रिकेट हा गेम म्हणजे 5 षटकार मारणं असं नाही आहे किंवा प्रत्येक बॉलला 6 मारणं असं नाही आहे. तर तो गेम आहे, की फिनिश करणं. आज तुम्हाला कोल्हापूरमध्ये एक बेस्ट फिनिशर म्हणून जी ओळख आहे, जे मनोज संकपाळ बेस्ट फिनिशर. जोपर्यंत मनोज संकपाळ बॅटिंग करतोय किंवा जोपर्यंत विकेटवर आहे, तोपर्यंत मॅच आपल्या हातात आहे, असं जी आपली टीम समजते. त्याबद्दल काय सांगाल? ते काय नॅचरली आलं. बेस्ट फिनिशरचा जो काही रोल आहे आमच्याकडे नॅचरली आला. कोल्हापुरातून त्यावेळेला 2च फिनिशर नावं पुढं उदयास आलीत कोल्हापुरातून.
नितीन माटुंगे, मनोज संकपाळ ही 2 जी नावं आहेत बेस्ट फिनिशर, म्हणजे ह्या दोघांना घ्या, कोल्हापूरचे 2 फिनिशर घ्या. अशी जेव्हा टेनिस बॉलच्या जगतामध्ये जेव्हा चर्चा सुरू झाली, ते खूप आमच्यासाठी गौरवशाली होतं. किरण कतकरांच्या माध्यमातून आम्हाला हे सगळं मिळत गेलं, खरं सांगायचं म्हटल्यानंतर. कारण की त्यांनी आम्हाला हे क्रिकेट दाखवलेलं आहे. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट, जे काय वरच्या लेव्हलचं क्रिकेट आहे, ते त्यांच्या माध्यमातून आम्हाला दिसलेलं आहे. त्यांनी आम्हाला गोवा राज्य असेल किंवा इकडं आपलं कर्नाटक असेल, खाली कोकणात असेल, इकडं आपल्या ज्या महाराष्ट्रातल्या आहेत, इतर ज्या काही स्पर्धा खेळायसाठी ते आम्हाला पहिल्यांदा घेऊन गेले आणि आमच्या टॅलेंटला त्यांनी वाव दिला. त्याबद्दल त्यांचं मनापासून पहिल्यांदा मी आभार मानतो. आणि हे जे काय फिनिशिंगचा रोल आहे, खूप कॅल्क्युलेशन असतं त्यामध्ये. फिनिशिंगच्या रोलमध्ये नुकतंच तुम्ही 4-5 सिक्स मारून जर का टीम मॅच जिंकत नसेल, तर त्याला काही व्हॅल्यू नाही. तुमचं कॅल्क्युलेशन्स पाहिजे, तुमचा कॉन्फिडन्स पाहिजे. बरोबर. 24 बॉलला समजा 48-50 रन्स पाहिजेत, तर ते कशा पद्धतीने बनवायचं याचं एक कॅल्क्युलेशन असतं. कुठला बॉलर टाकतोय, कुठल्या वाऱ्याचा एंड कोणता आहे, काय आहे, आणि कुठल्या पद्धतीचे शॉट्स खेळायला पाहिजेत. जर हे तुमचं जेव्हा कॅल्क्युलेशन परफेक्ट असतं, तेव्हाच तुम्ही फिनिशिंग चांगली पद्धतीने करू शकता. फिनिशिंगचा रोल वाटतो तेवढा सोपा नाही, खूप अवघड रोल असतो तो पूर्ण. पण तो आमच्याकडं उपजत आला, आम्ही त्या पद्धतीनं चांगला, आणि त्या फिनिशिंगच्या रोलला आम्ही न्याय देऊ शकलो, त्याचं आम्हाला समाधान वाटतं. असा म्हणजे आपण जर बघितलं तर एक फिनिशिंग गेम फिनिश करणं ही म्हणजे एक एक शांत एक आपला माइंडसेट असला पाहिजे, गेम प्लॅन असला पाहिजे, तरच आपण तो सामना फिनिश करू शकतो किंवा फिनिश लाईनपर्यंत घेऊन जाऊ शकतो. तुमच्या आठवणीतला असा कुठला सामना आहे का जो असा होता की ऑलमोस्ट आपण पराजित झालो होतो, पण आपल्या या फिनिशिंगच्या स्किलमुळे किंवा शांत स्वभावामुळे तो आपण परत सामना आपल्याकडे खेचून तो विजय प्राप्त केला, अशी काही आठवण? खूप आठवणी आहेत. भरपूर ठिकाणच्या मॅचेस आम्ही जिंकून दिलेल्या आहेत. आता आठवणी काढायचं म्हटलं तर भरपूर आपल्याला वेळ नाही पुरणार. खूप काय आठवणी आहेत. पण जेव्हा आम्ही पुण्याच्या टीमबरोबर खेळायचो, पुण्याच्या टीमबरोबर खेळण्यात जिद्द असायची, कारण की तिथं जर का आपण परफॉर्मन्स दिला त्या पुण्याच्या टीमबरोबर डिंगडॉंगच्या, तर आपलं नाव होणार आहे, हे आम्हाला माहीत असायचं. पण अशा टीमबरोबर आम्ही भरपूर ठिकाणी चांगला परफॉर्मन्स देऊन टीमला विजयी केलं. त्याचं जे समाधान आहे ते आयुष्यभर नेहमी सोबत राहणार आहे. आणि त्याबरोबर जे काय आमची टीम्स होती, टीमच्या एफर्ट्समुळेच आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलो. फिनिशिंग हा एक त्यातला एक पार्ट आहे, पण जेव्हा टीम चांगली खेळत असते, तेव्हाच मॅच जिंकली जात असते. फिनिशिंगच्या अशा भरपूर मॅचेस आहेत. बावड्यामध्ये मी आता एक 2-3 ठिकाणी बावड्यामध्ये मॅचला आमच्या एका लोकल आपल्या टुर्नामेंटलाच चांगल्या पद्धतीनं खेळून मी एक मॅच जिंकून दिली होती. 12 ओव्हरला जवळपास किती 30 रन पाहिजे, पण एकाच ओव्हरला जवळपास 24-25 रन्स मी मारले होते आणि त्यात जिंकून दिली होती. ती एक नेहमी आठवणीत राहणार आहे. फायनलचा सामना होता तो. तो नेहमी एक आठवणीत राहणार आहे. त्यानंतर कणकवलीच्या साईडला तिकडे एक मॅच जिंकून दिली होती. भरपूर ठिकाणी चांगल्या मॅचेस, आता आठवणी सांगायचं म्हटल्यावर भरपूर आहेत. पण त्या आता थोडक्यात मी तुम्हाला या 2-3 आठवणी सांगतो. तुमच्याबद्दल एक गोष्ट प्रसिद्ध आहे, ती म्हणजे तुम्ही जसं बॅटिंगमध्ये एक शांत माइंडसेट घेऊन गेम शेवटपर्यंत नेऊन फिनिश करता, तसंच बॉलिंगमध्ये असेल किंवा ज्यावेळी तुम्ही एक संघाचं प्रतिनिधित्व करता, त्यावेळी तुमची एक आक्रमक शैली पाहायला मिळते. म्हणजे जसा आपला समोरचा खेळाडू आपल्याला जसं प्रतिसाद देतो, त्याला तुम्ही जसं ॲक्शन मिळते तसं त्याला तुम्ही रिॲक्शन देता. त्याबद्दल काय सांगाल? नक्की ॲक्शनलाही रिॲक्शन असणारच आहे प्रत्येक ठिकाणी, आणि तुम्ही हा खेळ आहे, जिद्दीच्या जोरावरतीच खेळायचा आहे. जिद्द नसेल तर तुम्ही कधीही जिंकू शकणार नाही. बॉलिंगमध्ये आत्ता मी या 2-3 वर्षामध्ये बॉलिंग टाकायला लागलो. अगोदर काही बॉलर म्हणून नव्हतो खेळत, बॉलर असायचे. आणि आता या 2-3 वर्षामध्ये काय कोणास ठाऊक देव जाणे कसं काय बॉलर घडलोय हे काय माहिती नाही आहे. चांगल्या आता या वर्षी जर का तुम्ही माझा परफॉर्मन्स जर का बघितला, सगळीकडे मी चांगली बॉलिंग टाकलेलं आहे. तर बॉलर म्हणून आता खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे. कशा पद्धतीने काय करायला पाहिजे, आणि जे काय ते बॉलिंगचं प्रेशर आहे ते हँडल करू शकतोय, असं मला म्हणजे स्वतःमध्ये त्या माध्यमातून कॉन्फिडन्स आलेला आहे. आता म्हणजे आधी आपणाला एक मनोज संकपाळ ॲज अ बॅट्समन पाहायला मिळत होता इतकी वर्ष, आणि अलीकडच्या काळात मनोज संकपाळ एक ऑलराऊंडर म्हणून सुद्धा आपणाला एक नवीन जबाबदारी आपल्यावर घेऊन तुम्ही टीमचं प्रतिनिधित्व करत आहात. तर बॉलिंग करताना ज्यावेळी आपणाला एक 1 किंवा 2 षटकार असे ज्यावेळी पडतात, त्यावेळी आपल्या मनात काहीतरी एक म्हणजे त्यावेळी तुमचा कॉन्फिडन्स लो होणे किंवा थोडंसं आपला बॉल लाईन लेंथवर नाही पडत आहे, तर त्यावेळी तुमची भावना काय असते? मनात काय चाललेलं असतं, की आता आपणाला रन्स आलेले आहेत, तर पुढची डिलिव्हरी करताना आपण काय केलं पाहिजे? बॉलिंगचा जर का तुम्ही विचार केला, तर बॉलरनं बॅट्समनचं माइंड रीड करणं गरजेचं आहे. बॉलर जेव्हा बॅट्समनचं माइंड रीड करत असतो, तेव्हा तो 100% चांगला बॉलपर्यंत. पण जे एक एक वेळ अशी होते, आता मी बॅट्समन पण आहे, मला माहिती आहे की बॅट्समनला पण माहीत असतं बॉलर काय टाकणार आहे पुढचा बॉल. ते बॉलरच्या तो मनात घुसलेला असतो पूर्ण पद्धतीनं. तर त्यावेळेला तुम्ही काय करायला पाहिजे, त्याचा पाय धरून किंवा काय हे धरून, जेणेकरून त्याला पूर्ण फ्री नाही होता येणार, अशा बरोबर. पद्धतीनं तुम्ही बॉलिंग टाकता यायला पाहिजे, जेणेकरून तो ज्याचा जो फ्लो आहे
बॅट्समनचा तो फ्लो तुम्हाला थांबवता यायला पाहिजे अशा पद्धतीने, किंवा स्लोअर बॉल एखादा असेल किंवा पाय धरून एखादा यॉर्कर टाकला की खूप अवघड आहे. जे बॉल आपल्याला वाटते आपण ॲज अ बॅट्समन म्हणून आपण स्वतःला की हा बॉल मला खेळताना अवघड जाईल, तर तो बॉल तुम्ही डोक्यात ठेवून टाकला तर त्यापासून वाचू शकता असं मला तरी वाटते. आत्ताचं जर क्रिकेट आपण पाहायला गेलं तर आत्ताच्या क्रिकेटमध्ये कुठली गोष्ट महत्त्वाची असं वाटतं, की म्हणजे तुमचा ॲटिट्यूड महत्त्वाचा वाटतो, की ॲग्रेशन महत्त्वाचं वाटतं, जे प्लेयरांनी ते सांभाळून क्रिकेट खेळलं पाहिजे? नाही, दोन्ही पण असायला पाहिजे. जर का चांगलं खेळाडू जर का तुम्हाला बनायचं असेल तर ॲटिट्यूड पण असायला पाहिजे, ॲग्रेशन पण असायला पाहिजे आणि शांतपणा पण असायला पाहिजे तुमच्यामध्ये. सगळ्या गोष्टीचा अष्टपैलू खेळाडू हा घडत असताना ना भरपूर गोष्टींची जडणघडण होत तो घडत असतो. त्या सगळ्या गोष्टींना पार करत जेव्हा तो जातो तेव्हाच तो खेळाडू बनत असतो. वरच्या लेवलात असेल या सगळ्या गोष्टींचं त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन असणं गरजेचं आहे, तेव्हाच तो चांगला खेळाडू बनू शकतो. आज जर आपण ग्रामीण क्रिकेटची जर तुलना करायला गेलं शहरी क्रिकेटसोबत, किंवा ग्रामीण क्रिकेटमध्ये जो मुलांना प्लॅटफॉर्म मिळून ग्रामीण क्रिकेट पण जे उदयास आलेलं आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ग्रामीण क्रिकेटमध्ये आता जर का बघतोय आपण, ग्रामीण क्रिकेट्समध्ये सगळ्यात जास्त स्पर्धा उलट आता ग्रामीणमध्येच होत आहेत. आता कोल्हापूर जिल्ह्याचा जर का तुम्ही विचार केला तर सगळ्यात जास्त स्पर्धा शहरामध्ये कमी आणि ग्रामीण भागामध्येच जास्त स्पर्धा होत आहेत. ह्यामध्ये काय झालंय तर भरपूर चांगले चांगले प्लेयर उदयास आलेले आहेत आता बघतोय आपण. पण ह्या प्लेयरांना जर का चांगला परफॉर्मन्स द्यायचा असेल तर त्यांनी शहरी मुलांच्या बरोबर क्रिकेट खेळायला पाहिजे. हे माझं अगदी प्रामाणिकपणे मत आहे. कारण की तुम्ही तिथल्या तिथंच खेळून तुम्हाला कोणी विचारणार नाही, किंवा तुमचं जे काय टॅलेंट आहे ते तिथल्या तिथं झाकलं जाणार आहे. आणि तिथं तुम्हाला चांगलं म्हणलं किंवा चांगलं वावा करून घेतली त्याला कोणी विचारणार. जर का तुम्हाला चांगल्या वरच्या लेवलचं क्रिकेट जर का खेळायचं असेल तर तुम्हाला सगळ्या प्लेयरांच्या बरोबर खेळायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने खेळता, तुम्ही विजय पावलेचाच विचार करा की विजय पावले हा ग्रामीणमधून आलेला खेळाडू आहे, पण त्यानं स्वतःला सिद्ध केलं. तुम्हाला जर का स्वतःला सिद्ध करायचं असेल तर चांगल्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन खेळायला पाहिजे. ते कधी होणार आहे, तुम्ही सगळ्या जेव्हा शहरातल्या प्लेयरांच्या बरोबर खेळणार आहे त्यांच्या एक्सपिरियन्सला तुम्ही जेव्हा त्यांच्या एक्सपिरियन्सवरती जाऊन तुम्ही मॅच जिंकणार आहे. ज्या शहराच्या प्लेयरांच्यावर कॉन्फिडन्स आहे तो जर का त्यांच्या माध्यमातून जर का तुम्ही मॅच जिंकणार आहे तिथं तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि तो कॉन्फिडन्स तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. आज बरेच अष्टपैलू खेळाडूचा नवीन नवीन प्लेयर उदयास आलेले आहेत. आता आमच्या बावड्यातून म्हणणार असेल तर प्रतीक पाटील असेल, सौरभ महापौर असेल, प्रशांत पिंगळे असतील, किंवा इकडं आता शुभम गायकवाड असेल, आशुतोष आंबेडकर, हे जे काही नवके आता चांगले जे काही प्लेयर्स आहेत ह्यांना जर का मला जर का संदेश द्यायचा असेल तर त्यांनी सगळीकडे जाऊन खेळायला पाहिजे. ग्रामीण शहरी कुठलाही असला काय भेद न करता आज जे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे क्रिकेटसाठी तर त्यावरती त्यांनी फोकस करून पुढे जायला पाहिजे. हे जेव्हा ते करतील तेव्हाच त्यांचं टॅलेंट दिसून येणार आहे. आणि जेव्हा ते चांगल्या प्लेयरांच्या बरोबर परफॉर्मन्स करतील तेव्हाच ते दिसणार आहेत. अदरवाईज ते Exactly. किती चांगला परफॉर्मन्स कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करू देत, हे टॅलेंट इथले तर राहणार, वरच्या लेवलला जाऊ शकणार नाही. तर ह्यावरती त्यांनी फोकस करणं गरजेचं आहे. आता आजकाल जर बघितलं तर आपण एक टेनिस क्रिकेटमध्ये पण ॲज अ प्रोफेशनल म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं, किंवा त्याच्यामध्ये पण चान्स आहे की ॲज अ प्रोफेशनल तुम्ही टेनिस क्रिकेट खेळू शकता आणि त्याच्यामध्ये आपलं करिअर घडवू शकता. तर एखाद्या नवख्या खेळाडूमध्ये जे टॅलेंट असेल आणि त्याला जर यामध्ये करिअर करायचं असेल तर त्यानं किती प्रॅक्टिस किंवा कशी प्रॅक्टिस केली पाहिजे, म्हणजे त्यांना काय तुम्ही संदेश देऊ शकाल? क्रिकेटची प्रॅक्टिस हा वेगळा भाग आहे, फिटनेस हा वेगळा भाग आहे. 2 गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे, फिटनेस आणि प्रॅक्टिस. फिटनेस, प्रॅक्टिस, तुमचं मेडिटेशन, तुमचा आहार, या सगळ्या गोष्टींवरती तुमचं परफॉर्मन्स सगळा ठरला जात असतोय. तुमचा फिटनेस सगळ्यात पहिल्यांदा गरजेचा आहे. तुमच्या गरजेचं आहे. फिटनेससाठी तुम्ही बाकीच्या गोष्टी रनिंग म्हणा किंवा जिम म्हणा, थोड्या बहुत प्रमाणात जिम म्हणा किंवा कार्डिओ स्ट्रेंथ तुमची, सगळ्या या गोष्टींवरती फोकस करायला पाहिजे. प्रॅक्टिस करत असताना तुम्ही स्वतःचा जो काय आपला टॅलेंट कसं हे करता येईल किंवा नवीन नवीन स्किल कसं शिकता येईल त्याच्यावरती फोकस करायला पाहिजे. बॅटिंगमध्ये असेल, बॉलिंगमध्ये असेल, नवीन नवीन स्किल तुमची कसे अडॉप्ट करू शकताय. कारण की एकदा तुम्हाला जर का रीड केलं बॅट्समन हा इथंच खेळतोय आणि ते हेच करतोय, जर का टीमनं रीड केलं तर तुम्हाला ते खूप अवघड जाऊ शकतं. त्यामुळे तुमच्याकडं सर्वच तयारी असायला पाहिजे, सर्वच प्रकारची तयारी असायला पाहिजे की जेणेकरून तुम्ही तिथे हे करत असाल. त्याचप्रमाणे तुमचा आहार असायला पाहिजे, पौष्टिक आहार तुम्ही घेणं गरजेचं आहे. पौष्टिक आहार घेणार त्याच वेळी तुमच्या बॉडीमध्ये ताकद राहणार आहे पूर्ण, आणि जी स्ट्रेंथ आहे तुमची तिथं वाढणार आहे. तर आहाराचं पण तुम्ही महत्त्व तिथून ते समजून घेणं गरजेचं आहे. ह्या मदतीनं गेलात तर तुम्ही चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळू शकता. या 3 गोष्टीवरती प्रॅक्टिस करत असताना दिवसातून सकाळी किंवा 2 तास, अदरवाईज संध्याकाळी 2 तास अशी प्रॅक्टिस तुम्ही करणं गरजेचं आहे. आता आम्ही जेव्हा खेळत होतो चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळत होतो, आता पण खेळतोय, पण त्यावेळेला जे काय आमचा जो फ्लो होता त्यावेळी आम्ही काय करायचो तर सकाळी 5:30ला वगैरे उठून आम्ही सकाळी चांगला पौष्टिक
ॲपल वगैरे खाऊन आम्ही प्रॅक्टिसला जायचो. प्रॅक्टिसला असं नाही जिमला जायचो. 6 ते 7 जिम करायचो. 7 ते 8 आमच्या वाय-बी स्पोर्ट्स म्हणून आमची टीम आहे बावड्यामध्ये. त्या टीमच्या माध्यमातून 8:30 पर्यंत प्रॅक्टिस करायचो. 8:30ला जाऊन परत स्विमिंग करायचो 9:30 वाजेपर्यंत. 9:30 वाजता जाऊन झाल्यानंतर चांगला पौष्टिक आहार आम्ही सकाळचा ब्रेकफास्ट म्हणून घ्यायचो. दिवसभर पूर्ण रिलॅक्स करून दुपारच्या आहारामध्ये पण चांगलं सेवन करून 4:30-5 वाजता परत आणि ग्राउंडवरती असायचो. 2-3 तास तिथं प्रॅक्टिस करायचो. अशा माध्यमातून आम्ही ते जर कधी आमचं शेड्यूल बनवलं होतं आणि त्याच्या मागचं त्याचं एक धोरण ठेवलं होतं पुढं, की आपल्याला हे अचीव्ह करायचं आहे. हे अचीव्ह करण्यासाठी काय गरजेचं आहे? तर हे सगळ्या गोष्टी करणे गरजेचं आहे. नुकतंच बोलून माझ्याकडे ह्या गोष्टी नाही होणार आहेत. तुम्ही स्वतः जाऊन तिथं तुम्ही काय करताय, काय नाही करताय त्याच्यावरती तुमचा परफॉर्मन्स ठरणार असतो पुढचा. तर त्यासाठी या तुम्ही आतनं प्रिपेअर असणं गरजेचं आहे. परफॉर्मन्स होणं, नाही होणं हे आपल्या हातात नाही आहे. शेवटी ती देवाची गोष्ट आहे. पण तुमच्या हातात काय आहे? तुम्ही चांगल्या पद्धतीनं त्यासाठी प्रिपेअर असणं हे गरजेचं आहे. तर ते तुम्ही प्रिपरेशन चांगल्या पद्धतीनं करा. त्यातनं झालं, नाही झालं शेवटी हे फास्ट गोष्टी असतात. बॅटिंग, बॉलिंग ह्या फास्ट गोष्टी आहेत. त्या होतील, नाही होतील प्रत्येक वेळेला होईल, नाही होईल. फील्डिंगच्या माध्यमातून तुम्ही तिथं हे करू शकताय. फील्डिंगच्या माध्यमातून तुम्ही टीमला सपोर्ट करू शकताय. केव्हा होणार आहे? तुमचा चांगला जेव्हा फिटनेस असणार आहे, तेव्हाच या गोष्टी होणार असतात. तिथपर्यंत जर का तुम्हाला पोहोचायचं असेल, तर तिथं जर का पोहोचायचं असेल, तर तुमच्याकडं स्किल, एबिलिटी, तुमच्यामध्ये जे काय असणारी धमक आहे, ते तुम्ही या आता जे मॅचेस आहेत, त्या माध्यमातून तुमच्या दिसायला पाहिजेत. या आय-एस-पी-एसचे संलग्न मॅचेस असतात. तिथून तुम्हाला जर का तुम्ही चांगला परफॉर्मन्स दिला, तर तिथपर्यंत पोहोचू शकता. हे पोहोचण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा ह्या आता मगापासून ज्या काही गोष्टी सांगितल्या, तुम्ही सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. फिटनेसवरती लक्ष देणं गरजेचं आहे. तुमच्या आहारावरती लक्ष देणं गरजेचं आहे. या बाकीच्या ज्या काही गोष्टी मी मगाशी सांगितल्या, त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. आता जे आपले कोल्हापुरातून खेळत आहेत, विकी पुजारी मागच्या वर्षी खेळला. बरोबर. त्याच्या अगोदर नितीन माटुंगे खेळायला. ही गौरवशाली गोष्ट आहे आपल्या कोल्हापूरसाठी. तर अशा प्रकारचे अजून भरपूर खेळाडू आपल्याकडे टॅलेंट आहे. पण ते टॅलेंट तुम्ही युटिलाइज करता यायला पाहिजे. तुम्हाला ते वापरता यायला पाहिजे. चांगल्या-चांगल्या ठिकाणी, चांगल्या-चांगल्या स्पर्धेमध्ये जाऊन तुम्ही परफॉर्मन्स करता यायला पाहिजे. जेणेकरून जे काही सिलेक्टर्स आहेत, त्यांना तुमच्यावरती कॉन्फिडन्स वाटायला पाहिजे. तुमच्यावरती कॉन्फिडन्स कधी येणार आहे? तुम्ही जे काही परफॉर्मन्स दिलेला आहे बाहेर, तो जेव्हा त्यांच्या निदर्शनास येणार आहे, बाबा हाच प्लेयर ह्या टीममध्ये खेळू शकतोय, आपण त्याला घेऊया. हा जेव्हा कॉन्फिडन्स बिल्ड होणार आहे, तेव्हाच तुमचं तिथं सिलेक्शन होणार आहे. तर त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा हे काही आय-एस-पी-एलशी संलग्न ज्या काही स्पर्धा आता होत आहेत, त्या स्पर्धेमध्ये जाऊन परफॉर्मन्स देणं गरजेचं आहे. त्या स्पर्धेमध्ये तुम्ही स्वतः जाऊन तिथं टॅलेंट तुमचं दाखवणं गरजेचं आहे. नाहीतर कशाला मी काय होणारच नाही, माझ्याकडनं होणार नाही. हा जर काही लो कॉन्फिडन्स आहे, तर तुम्हाला तिथं नाही घेऊन जाणार. तुमची पॅशन घेऊन जाणार आहे. तुम्ही किती पॅशनेट आहे क्रिकेटसाठी, हे तुमच्या परफॉर्मन्समधून दिसणार आहे, तुमच्या ह्याच्यामधून दिसणार आहे. तर त्याच्यावरती जास्त फोकस करणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. बरोबर. आता आपण जर बघितलं तर ॲज अ क्रिकेट किंवा जे तुम्ही आता ॲज अ प्रोफेशनल क्रिकेटला निवडलेलं आहे. तर प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ यामधला बॅलन्स किंवा घरच्यांचा क्रिकेटला किती सपोर्ट होता? की घरच्यांकडून असं वाटायचं की नाही क्रिकेटमध्ये आपणाला एक करियर नाही होणार, तर दुसरा काहीतरी करियरचा ऑप्शन किंवा पर्याय बघितला पाहिजे. असं तुम्हाला घरच्यांकडून किती सपोर्ट होता? जर का पहिला प्रश्न तुम्ही जर का विचारला तो प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ. प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या तुम्ही बॅलन्स करता यायला पाहिजेत. प्रोफेशनल लाईफमध्ये जर का आता क्रिकेटचा जर का विचार केला, टेनिस बॉल क्रिकेटचा. टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर चांगले-चांगले मित्र मिळू शकतात. टेनिस बॉल बघणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. तिथं चांगली-चांगली तुमच्या आयुष्यात माणसं येऊ शकतात, जी की तुम्हाला पुढे जाऊन तुमच्यासाठी खूप काही करू शकतात. अशी माणसं भरपूर तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकतात. त्यांना तुम्ही माणसं जपा. माणसांच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर काय-काय मिळू शकते. पर्सनल त्याचबरोबर तुम्ही फॅमिलीकडे पण तुमच्या लक्ष देणं गरजेचं आहे. आज तुमचा परिवार आहे, त्यांच्याकडे तुमचं दुर्लक्ष होता कामा नये. मुलं-बाळं असतील किंवा आपली बायको असेल, यांच्याकडे कुठलंही दुर्लक्ष तुम्ही करून चालणार नाही. कारण की त्यांचा जो काही सपोर्ट असतो तुमच्या मॅचमध्ये किंवा जाताना किंवा हे करताना, तर खूप मोठा सपोर्ट असतो आणि तो मॉरल सपोर्ट आहे. तो मॉरल सपोर्ट असणं गरजेचं आहे पूर्ण. आणि त्याचबरोबर तुम्ही जे काही विचारलं मगाशी, तुम्ही काय करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीनं हे करायला पाहिजे, तर तिथं तुम्ही लक्ष द्या.
तुमच्या ह्याच्यावरती ते काय विचारलात तुम्ही? ते दुसरा काय प्रश्न होता ना काहीतरी? की पर्सनल लाईफ घरच्यांचा किती सपोर्ट होता? घरच्यांचा सपोर्ट काहीही नव्हता. कारण की टेनिस बॉल क्रिकेटला अगोदर टेनिस बॉल म्हणजे तुम्ही वाया जाणार अशीच भावना होती पूर्ण. पण तरी पण आवड होती, पॅशन होती खेळण्याची. त्या पॅशनच्या जोरावरती आज आज आता घरचेच म्हणतात मॅच आहे का नाही, कुठं मॅचला जातोस का नाही. ह्या क्रिकेटनं खूप काही दिलेलं आहे. क्रिकेटनं आयुष्याचं कल्याण केलेलं आहे. क्रिकेटच्या माध्यमातून मला बिझनेस मिळाला. आज मी जो काय माझा स्वतःचा फिटनेस क्लब चालवते कसबा वाड्यामध्ये, तो बिझनेसच्या माध्यमातून किंवा जर का क्रिकेटच्या माध्यमातूनच तो मला मिळालेला आहे. कारण की मी स्वतः फिटनेससाठी फिटनेस चांगला करण्यासाठी त्या न्यूट्रिशन घ्यायला गेलो. त्या न्यूट्रिशनच्या माध्यमातून माझे जे काय सिनियर्स आहेत, आमिर मुलानी सर, त्यांनी मला ते फिटनेस करण्यासाठी काय काय करायला पाहिजे ते त्यांनी तिथून सांगितलं. आणि त्या पद्धतीनंच बाकीच्या लोकांना पण मी मदत करत गेलो. क्रिकेटच्या मध्ये पण भरपूर माणसं मला त्या फिटनेसच्या जर्नीमध्ये म्हणजे ज्या माझा क्लब आहे त्या जर्नीमध्ये भरपूर माणसं मला मिळत गेलेले आहेत. आज माझं जे काय थोडं बहुत नाव आहे त्या माध्यमातून मला खूप माणसं मिळत आहेत. तर क्रिकेटनं सगळं दिलेलं आहे. क्रिकेटनं आयुष्य केलेलं आहे आणि क्रिकेटच जगलोय, क्रिकेटच आज खाल्लोय, पिल्लोय, जेवलोय, जे काय केलेलं आहे ते क्रिकेट केलेलं आहे. क्रिकेटला सोडू शकत नाही. क्रिकेटच पहिली बायको आहे आणि क्रिकेटच शेवटची बायको आहे, असं आहे. म्हणजे आपण जसं बावडा पॅव्हेलियनला जसं क्रिकेटची पंढरी म्हणून कोल्हापूरमध्ये ओळखलं जातं, तसंच मनोज संकपाळ म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे मनोज संकपाळ हे प्रत्येकाच्या तोंडात लहानपणापासून आम्ही जे ऐकत आलोय ती ही एक तुमची ओळख म्हणून निर्माण झालेली आहे. तर आपण एक आता छोटीशी रॅपिड फायर क्वेश्चन्स घेतोय, ज्यामध्ये तुम्हाला एका शब्दामध्ये उत्तर द्यायचं आहे. ओके, म्हणजे क्षणाचाही विचार न करता त्याचं उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. ओके. बॅटिंग की कॅप्टन्सी? बॅटिंग. कोल्हापूर की दुबई? कोल्हापूर. आवडता शॉट? स्ट्रेट ड्राईव्ह, पंच. आवडता क्रिकेटर? टेनिस बॉल विचारता की ह्याच्यामध्ये? टेनिस बॉलमध्ये आणि आपला लेदर बॉलमध्ये पण. आवडता क्रिकेटर सचिन तेंडुलकर, लेदर बॉलमधला. टेनिस बॉलमध्ये मला कृष्णा सातपुतेची बॅटिंग आवडते. कोल्हापूरच्या नितीन माटुंगेची बॅटिंग आवडते मला बघायला. चांगले चांगले फटके, खूप टॅलेंटेड आहेत. पण या दोघांचा मला खेळ आवडतो बॅट्समन म्हणून. आजकाल युवा खेळाडूंना जर विचारलं आवडता टेनिसमध्ये क्रिकेटर, तसं भरपूर जण तुमचं स्वतःचं नाव घेतात, आवडता क्रिकेटर मनोज संकपाळ म्हणून. सर्वात कठीण प्रतिनिधी आतापर्यंत असा तुम्हाला कोण वाटला? अपोनंट किंवा बॉलर ज्याला तुम्ही ओळखू नाही शकला किंवा त्याचे बॉल खेळणे तुम्हाला थोडं अवघड जात होतं? भरपूर आहेत चांगले चांगले बॉलर. आम्ही जेव्हा खेळत होतो तेव्हा भरपूर प्रकारचे चांगले बॉलर्स होते. कोल्हापुरात पण होते, बाहेर पण होते. पण आपला जर का असेल तर आपले संदीप जगताप म्हणून एक बॉलर होता पुण्याचा. त्याची बॉलिंग खूप अवघड होती कारण की त्याला टर्न बॉल हात भरपूर व्हायचा. विजय पवले आत्ताच्या घडीला विजय पवलेचा बॉल खेळणं थोडंसं अवघड वाटतंय पूर्ण, कारण की ह्या पेसला आपण अजून कोण डील नाही करू शकत, कारण की रेग्युलरली अशा प्रकारची बॉलिंग आपण नाही खेळत आहे. तर विजय पवलेचं आत्ता जर का बघायला गेलं तर आहे थोडासा डिफिकल्ट वाटतं खेळायला पूर्ण. आणि त्या पद्धतीनं जर का बघितलं तर पुण्या मुंबईचे खेळाडू पण आहेत भरपूर चांगल्या चांगल्या. आत्ताचं क्रिकेट खूप बदललेलं आहे, खूप चांगल्या चांगल्या प्रकारचं टॅलेंट आलेलं आहे. जर 6 किंवा चौकार किंवा सिंगल डबल ह्या ज्या स्ट्रॅटेजी राहतात एक मास्टर माइंड आपण चेस करताना, तर तुम्ही कशावर भर देता? 6 चौकार की सिंगल डबल स्ट्राईक रोटेट? डिपेंड्स आता कशा पद्धतीचं बॉल येते त्याच्यावरती डिपेंड असतं ते. समजा बॉल 6 पडला तर तो 6च मारायला पाहिजे. पुढचा बॉलर अवघड झाला तर समजा 5 बॉल झालेले आहेत आणि तुम्ही 4-5 6 मारून खेळताय तर 6व्या बॉलला 6 मारायची गरज नाही आहे. बरोबर. आपल्याला मॅच जिंकायची आहे तर ते शेवटच्या बॉलला काय गरजेचं, किती भले मारणारा बॉल असला तरी तो तुम्ही खेळून काढणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला मॅच जिंकायची. तुमचा जो फ्लो आहे तो पुढच्या बॅट्समनचा असेल याची काही गॅरंटी नाही आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा चांगल्या पद्धतीने खेळत असता तुम्हीच फिनिश करणं गरजेचं आहे ती मॅच, त्याच्यावरती फोकस असायला पाहिजे. डिपेंड्स ती सिच्युएशन प्रमाणे बॉलवरती तुम्ही खेळायला पाहिजे. सिंगल करायचे आहे का बाउंड्री मारायचे का 6 मारायचे त्याच्यावरती तुम्ही हे असायला पाहिजे, फोकस असायला पाहिजे. आता शेवटचा प्रश्न रॅपिड फायर मधला की मनोज संकपाळ एक खेळाडू, एक कॅप्टन की एक मास्टर माइंड, तुम्हाला स्वतःला कुठली पर्सनॅलिटी स्वतःची आवडते? खेळाडू म्हणून आवडते नक्की. खेळाडू म्हणूनच तुम्ही जेव्हा खेळत असता, जेव्हा 11 प्लेयरांच्या बरोबर खेळता तेव्हा खेळाडू म्हणूनच असणं गरजेचं आहे. आजकाल आपण बघितलं तर एक गाव 11 टुर्नामेंट असेल किंवा मिक्स टुर्नामेंट खूप होत आहेत, तर यामध्ये जे आता खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळत आहे यामध्ये आणि पूर्वी ज्यावेळी तुम्ही सुरुवात केली होती त्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो?
की त्यावेळी जर असा प्लॅटफॉर्म मिळाला असता तर अजून काही प्लेयर किंवा अजून तुम्हाला याच्यामध्ये करिअर करता आलं असतं, मोठं करिअर करता आलं असतं? आता इझी आहे सगळं. आता सगळीकडे YouTube आहे किंवा सगळीकडे सगळ्या माध्यमांच्या माध्यमातून तुम्ही तिथं पोहोचू शकताय. अगोदरच्या काळामध्ये असं नव्हतं. खूप तुम्हाला स्ट्रगल करायला लागायचा मॅचेसच्या वेळेला. एक गाव एक टीमच्या माध्यमातून बघायला गेलं तर आता ही एक गाव एक टीमची संकल्पना 2007 पासून आली. जसं IPL आलं पहिल्यांदा. IPLच्या माध्यमातून जसं आलं तेव्हा गाव लेव्हलचं क्रिकेट सुरू. एक गाव एक टीम अशा स्पर्धा तिथून सुरुवात झाल्या. त्या स्पर्धेच्या माध्यमातून काय झालं, क्रिकेट विभाजलं गेलं. अगोदर कसं असायचं, जिल्ह्याच्या माध्यमातून जिल्हा नाही असं ओपनच क्रिकेट असायचं सगळीकडे. कुठं असं एक गाव टुर्नामेंट चालू आहे किंवा ग्रामीणचं टुर्नामेंट चालू आहे, असं कधी काय क्रिकेट नव्हतं. हे 2007ला जेव्हा हे IPLचं फॅड आलं, त्यावेळेला एक गाव एक ही काय टुर्नामेंट संकल्पना आहे ती उदयास आली. त्याच्या माध्यमातून हे क्रिकेट झालं. त्याचं फायदे पण झाले, तोटे पण झाले. पण जास्त करून जर का मला विचारत असाल तुम्ही, तर ह्याचे तोटेच जास्त झालेले आहेत. त्या माध्यमातून काय झालं, जे काय टॅलेंट होतं ते एकमेकांशी नाही भिडू शकत. बरोबर. आता अगोदर कसं आहे, पुण्याची टीम यायची, त्यातनं 4-5 प्लेयर यायचे, इकडचे यायचे आणि प्लेयर पण कमी होत गेले. जसं जसं कालखंड बदलत गेला तसे प्लेयर्स पण कमी होत गेले. अगोदरच्या जर का काळामध्ये जर का कोल्हापूर जिल्ह्याचा तुम्ही जर का विचार केला तर भरपूर चांगल्या चांगल्या टीम्स होत्या. दिलदार जाता जाता स्पोर्ट्स होती, बावड्यामध्ये सुवर्ण गावस्कर स्पोर्ट्स होती, बंटी पाटील स्पोर्ट्स होती, परत आमचे डोगरा स्पोर्ट्स होती, YB स्पोर्ट्स, ह्या भरपूर काय काय टीम होत्या. शाहू मिलचा संघ असायचा, विश्वनाथ स्पोर्ट्स होती. भरपूर चांगल्या चांगल्या प्रत्येक ठिकाणावरून चांगल्या चांगले स्पर्धा होत होत्या आणि चांगल्या चांगल्या टीम्स होत्या. पण हे जेव्हा विखुरलं गेलं तेव्हा प्लेयर्स कमी होत गेले. प्लेयरांनी स्वतःवरती जास्त क्रिकेटकडे लक्ष कमी केलं. क्रिकेटकडे जास्त फोकस नाही केला. पुन्हा बाकीच्या गोष्टींकडेच मोबाईल आला त्यानंतर तिथनं. मोबाईलच्या माध्यमातून सगळ्यांचं लक्ष हे झालं, विचलित झालं तिथून पुढं. अशा ज्या काही गोष्टी घडत गेल्या त्यामुळे प्लेयर्स कमी होत गेले. प्लेयर्स कमी झाल्यामुळे एक गाव एक टीमची संकल्पना आली. एक गाव एकच्या टीम तेवढ्यापुरतंच मर्यादित विचार करू लागले प्लेयर्स. आपल्या गावापुरतं ॲक्च्युली ते करणं गरजेचं आहे. गावाचा विचार तुम्ही करायला पाहिजे. सगळीकडे गावासाठी खेळायला पाहिजे. 100% गरजेचं. पण जर का तुम्हाला चांगल्या प्रकारे जर का क्रिकेट खेळायचं असेल तर सगळ्याच प्लेयरांच्या बरोबर आज जे काही टॅलेंटेड प्लेयर आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही खेळायला पाहिजे. जेव्हा त्यांच्याबरोबर तुमचं टॅलेंट दिसणार तेव्हाच तुमचा एक चांगला प्लॅटफॉर्म मिळू शकतो. गावासाठी पहिल्यांदा नक्की मला विचारायला लागेल, गावासाठी तुम्ही खेळणं गरजेचं आहे. गावातलं क्रिकेटला तुम्ही मोठं करणं गरजेचं आहे आणि तिथूनच पुढे तुम्ही जायला, तर जर्नी शेवटी प्रत्येकाची जर्नी तिथूनच सुरुवात होते. जर का विचार केला तर गावापासूनच सुरुवात असेल. पण गावाला पहिल्यांदा विसरून नाही चालणार. टॅलेंट भलेही किती वरच्या लेवलचं असलं तर तुमचं गाव हे महत्त्वाचं आहे. गावापासून तुम्ही सुरुवात करणं गरजेचं आहे. गावाला पहिला प्राधान्य देणं गरजेचं आहे. ज्या टीमनं तुम्हाला मोठं केले त्या टीमच्या मॅचला मला इथं बाबा ₹5,000 देऊन बोलवत आहेत आणि मी तिकडे जाणं गरजेचं आहे आणि मला जायलाच पाहिजे. हे नसताना जर ज्या टीमनं तुम्हाला उठवलंय खेळायसाठी त्यांना पहिल्यांदा तुम्ही हे करायला पाहिजे. त्या टीमसाठी तुमचं काय तर देणं आहे तुमच्या टीमचं, तर ते देणं तुम्ही तिथं पाळायला पाहिजे. असं माझं प्रामाणिक मत आहे. तुम्ही त्या टीमला महत्त्व द्या. भले तुम्ही स्वतःसाठी खेळा, कधी खेळा, जेव्हा या सगळ्यांच्या माध्यमातून जर का थोडा वेळ मिळाला तर तेव्हा तुम्ही स्वतःसाठी खेळणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा असा संदेश आहे की तुम्ही गावासाठी क्रिकेट चालू करा किंवा खेळा, त्याचं प्रतिनिधित्व करा. पण आपल्यापेक्षा जे बेस्ट प्लेयर आहेत किंवा जे एक्सपिरियन्स खेळाडू आहेत त्यांच्यासोबत खेळून आपला गेम त्या लेव्हलपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. असं. टेनिस बॉलमध्ये जर आपण बघायला गेलं तर टेनिस बॉलमध्ये गोट किंवा जो एक सर्वोत्तम खेळाडू म्हटला जातो, असं कुणाचं नाव घ्याल तुम्ही? नक्कीच कृष्णा सातपुते सर. त्यांचा स्ट्रगल आम्ही बघितला आहे. कशा पद्धतीनं त्यांनी स्ट्रगल केला आहे ते आम्ही लहानपणापासून बघितलेलं आहे. आमच्याबरोबर खेळायला येते, कशा पद्धतीनं ते मॅचला यायचे हे पण आम्ही बघितलेलं आहे. त्यामुळे त्यांचा नक्कीच आदर्श राहील कृष्णा सातपुते. असा कोणता खेळाडू आहे का आत्तापर्यंत ज्याच्यासोबत तुम्हाला खेळायची इच्छा आहे किंवा अजून त्याच्या टीममध्ये किंवा तुम्ही अजून एकत्र खेळलेला नाही आहे, पण अशी इच्छा आहे की बाबा मला याच्यासोबत खेळून एक ट्रॉफी जिंकायची आहे? आता बघतोय आपण करण अंबाला वगैरे यांच्याबरोबर मी काय खेळलेलं नाही, तर की त्यांच्याबरोबर खेळायची संधी मिळते का बघू आपण पुढे जाऊन. जर आपण आता आजकाल जर बघितलं तर बॅट किंवा टेनिस बॉलमध्ये पण खूप फरक झालेला आहे. ज्यावेळी सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही खेळत होता त्यावेळी खन्ना बॉल म्हणून एक बॉल असायचा. तोच आता टेनिस किंवा हेडली बॉल म्हणून ओळखला जातो. किंवा बॅट जर बघायला गेलं तर आधी कमी ब्रँडचे बॅट्स असायचे किंवा जे बॅटचे किंवा जी क्वालिटी असायची बॅटची त्या आणि आत्ताच्या बॅटमध्ये खूप सारे ब्रँड्स आहेत, खूप क्वालिटी आहे किंवा खूप इम्प्रूव्हमेंट आले, कर्व बॅट आलेले आहेत किंवा लाईट वेट आलेले आहेत. याबद्दल काय सांगाल? आत्ताच म्हणजे लहान बाळाच्या जरी हातात बॅट दिली तर ते जाऊन 6 मारला, अशा प्रकारच्या बॅट्स आलेल्या आहेत. अगोदर बॅट्स नसायच्या
आम्ही त्याला टेपिंग करायचो पूर्ण किंवा जिगजॅगच्या पिना मारायचो त्यामध्ये आणि तशा बॅटनं आम्ही खेळायचो. त्या काळात बॉल पण नसायचे. खन्ना बॉल असायचा जर का जो एखादा 6 कधीतरी जायचा तो खन्ना बॉलचा. पण आता बॉल 10x सारखा बॉल आलेला आहे, की बॉलरांचं कर्दन काळच आहे. अर्धी जरी बॅट लागली तरी बॉल कॅरी होते 6ला. आताच्या बॅट बॉलमुळे क्रिकेट इझी झालेलं आहे पूर्ण. टॅलेंट सगळं फास्ट झालेलं आहे. फास्ट होण्याचं कारण बॅट बॉलच आहे. दुसरं काय नाही. चांगल्या प्रकारचं बॅट बॉल आलेत. त्यामुळे ते क्रिकेट फास्ट झालेलं आहे. दुसरं कुठचंही कारण नाही. टॅलेंट टॅलेंट पण महत्त्वाचं आहे, पण ते जे काही बॅट बॉल आलेत त्याच्या माध्यमातूनच आले आहेत. चांगल्या चांगल्या कंपनीज आलेल्या आहेत बॅटमध्ये. बरोबर. इन्व्हॉल्व झालेल्या आहेत. प्रेस केलेलं लाकूड आलेलं आहे. आज पूर्ण जर का पहिल्या दिवशी तुम्ही बॅट हातात घेतली, तर तुम्ही त्या बॉलला 6 मारू शकता. अशा प्रकारच्या बॅट आलेल्या. अगोदर तसं नसायचं. अगोदर बॅट घ्यायची, ती वाळवायची, मग ती त्याचं वजन कमी येणार. आज 1000 ग्रॅमच्या बॅट्स आहेत. 1000च्या आतच 950 पर्यंत ग्रॅमच्या बॅट्स आता तुम्हाला बघायला मिळतात. आमच्या वेळेला 1100-1200 ग्रॅमची बॅट माझी बॅट आता 1150 ग्रॅमची बॅट मी वापरत होतो पूर्ण. आता ते खूप इझी झालेलं आहे, कारण की तुम्हाला फिरायला पाहिजे, पटकन झटका घ्यायला यायला पाहिजे. बॉल तेवढ्या जोरात येतोय तुमच्याकडं, कारण की चांगल्या प्रकारचा भरीव बॉल आलेला आहे. तर बॅटला बॉल लागला की जाऊ शकते. त्यामुळे हे फास्ट होण्याचं कारण बॅट बॉलच आहे. चांगल्या प्रकारचे बॅट्स आणि बॉल आल्यामुळेच आत्ताचं क्रिकेट फास्ट झालेलं आहे. आत्ताच्या क्रिकेटमध्ये आणि जर तुम्ही ज्यापासून क्रिकेट खेळताय यामध्ये बघितलं तर तुम्ही एक स्ट्रेट ड्राईव्ह किंवा ऑन ड्राईव्ह म्हणजे जे तुमच्याकडं तुमचे जे फेवरेट शॉट आहेत किंवा किंवा तुमचे शॉट म्हणून जे कोल्हापुरात ओळखले जातात की मनोज संकपाळांचा स्ट्रेट ड्राईव्ह किंवा ऑन ड्राईव्ह हे खूप फेमस आहेत. त्या प्रकारचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट यामध्ये तुम्हाला असं वाटतं का की आत्ता क्रिकेटमध्ये फक्त लेग साईडच पकडली जाते, ऑफ साईड कुठंतरी हळूवार कमी कमी होत चालली नाही, आहे? त्यामागचं जर का कारण विचारात घेतलं तर आत्ताचं क्रिकेट खूप कमी ओव्हरचं झालेलं आहे. 6 ओव्हरच्या मॅचेस आता बघायला मिळतात. आमच्या वेळेला जर का तुम्ही विचार केला 8 ओव्हर, 10 ओव्हर, 12 ओव्हर, 15 ओव्हरच्या मॅचेस असायच्या. त्यामुळे सगळे तुम्ही शॉट्स खेळू शकता. असं इझी बॅटिंग असायची पूर्ण. निवांतमध्ये तुम्ही खेळू शकता. पण आता 6 ओव्हरचं क्रिकेट आलेलं आहे. तुम्ही 4-6 मारला तरच तुम्हाला व्हॅल्यू आहे. चौकार 6 मारला तरच तुम्हाला आजच्या क्रिकेटमध्ये व्हॅल्यू आहे. त्यामुळं चौकार 6 मारण्यासाठी काय बाबा सगळ्यात इझी ऑप्शन आहे. आत येऊन इकडे फिरवायचा लेग साईडला. हा जो काय ट्रेड आलेला आहे. पण त्याबरोबर पण चांगले शॉट पण मारून तुम्ही रन्स करू शकताय. हे प्लेयरांनी लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की तुम्हाला प्रत्येक वेळेला बॉलर तेच देणार नाही. जर 1-2 म्हणजे 1 बॉल 2 बॉलमध्येच तुम्हाला तो ओळखणार आहे बॉलर, की हा बॅट्समन काय खेळणार आहे शॉट. हे जर का तुम्हाला जर का चांगलं क्रिकेट खेळायचं तर सगळ्या प्रकारचे शॉट तुम्ही खेळता यायला पाहिजेत. तेव्हा हे जे सगळ्या प्रकारचे शॉट तुम्ही जेव्हा खेळाल तेव्हा तुम्ही चांगलं प्लेयर, चांगला बॅट्समन बनू शकाल. असं माझं मत आहे. जसं तुम्ही आता बॅटिंगमध्ये सांगितलं की सगळ्या प्रकारचे शॉट्स खेळायला पाहिजेत. तसं आपण बॉलिंगमध्ये विचार केला तर आधी असं असायचं की एक फास्ट बॉलर म्हणजे एक चांगला बॉलर अशी त्याची ओळख असायची, की जो फास्ट बॉलर करतो ज्याला खेळणं अवघड जातंय. पण आज टेनिस क्रिकेटमध्ये बघितलं तर जेवढा फास्ट बॉलर आहे, तेवढा त्याला खेळणं ईझी झालेलं आहे. आणि आत्ता जर बघितलं तर लेग कटर असेल, ऑफ कटर असेल, हे नवीन टेनिस क्रिकेटमध्ये पण हे बॉलचे प्रकार उदयास आलेले आहेत. तर तुम्हाला असं काय वाटतं, की बाबा जो फास्ट बॉलरला खेळणं अवघड आहे, की जे लेग कटर किंवा ऑफ कटर जे स्पिन बॉलर आजकाल सगळीकडे चाललेत, त्यांना खेळणं अवघड आहे? बॉलिंगचा जर का विचार केला तर जो बॉलर तुम्हाला रीड करून बॉलिंग टाकेल त्याला खेळणं अवघड आहे. फास्ट बॉलिंग किंवा तो टर्नर आहे हे महत्त्वाचं नाही. तुम्हाला त्यानं रीड केलेला आहे. बॉलरनं समजा तुम्हाला रीड केलेला आहे बॅट्समनला, तर तो तुम्हाला नक्कीच 4-5 बॉल डॉट टाकू शकतो. पण जर का तुम्हीच त्याच्या मनात विचार करून खेळत असाल, बॉलरच्या मनात जर का जाऊन तुम्ही विचार करून खेळत असाल, तुमच्या प्रत्येक बॉल बॅटला लागू शकतो. असं माझं मत आहे. ते प्रेझेन्स ऑफ माइंडचा खेळ आहे हा. तुम्ही कशा पद्धतीनं तिथं तुम्हाला दिसतंय त्याच्यावरती या गोष्टी ठरणार असतात. त्यामुळे फास्ट बॉलिंग आणि कटर बॉलिंग असं काही माझं मत नाही आहे. तुम्ही प्रेझेन्स ऑफ माइंड त्या मॅचच्या दरम्यान तुम्ही कशा पद्धतीनं मॅच घेऊन जाते पुढे त्याच्यावरती ठरत असतं. ते फास्ट बॉलर अवघड आहे का फास्ट बॉलर चांगला टाकतोय का काय करतोय किंवा विकेट कशा पद्धतीने खेळते. एखाद्या विकेटवरती जोरात टाकून बॉल पडून हळू बॅटवरती येत असेल तर तिथं तुम्हाला स्लोअर बॉलरचा उपयोग करता यायला पाहिजे. ते जे गेमची सिच्युएशन आहे त्यावरती या गोष्टी ठरत असतात असं माझं मत आहे. तुमच्या कारकिर्दीमधला असा एखादा एक मजेशीर किस्सा जो ग्राउंडवर घडला, असा काही शेअर करू शकाल का? आहेत, भरपूर आहेत. असं काय पर्टिक्युलर सांगू शकणार नाही आता आठवणार पण नाहीये. म्हणजे असे भरपूर किस्से झालेले आहेत. भरपूर झालेले आहेत. भरपूर गोष्टी अशा घडलेल्या आहेत. मॅचच्या दरम्यान घडलेल्या आहेत. आता तुम्ही बघितलं असेल फनीएस्ट मोमेंट आता बघितलं असेल तुम्ही आमच्या केपीएलला आता झाला नाही का मजेशीर एक माकड आलं तुम्ही बघितलं बरोबर, असेल. तो बरोबर. एक मजेशीरच किस्सा आहे. असं आपण म्हणू शकतो ते. आजकाल बघितलं तर खूप सारे ज्युनियर नवीन खेळाडू पण आहेत, ज्यांना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये करियर करायचं आहे. तर तुमच्यासारखे ॲज अ सीनियर प्लेयर आणि नवीन जे ज्युनियर प्लेयर आहेत,
तुम्ही काय संदेश द्याल ज्युनियर प्लेयरांना? आता सीनियर प्लेयरचं सगळ्यात पहिल्यांदा काय काम असतं, कारण की तो नौका प्लेयर जेव्हा ज्युनियर प्लेयर येतो, तो नौका असतो, थोडा घाबरत असतो. तर सगळ्यात पहिला तुम्ही त्याला कॉन्फिडन्स देणं गरजेचं आहे, त्या प्लेयरला. तू हे करू शकतोयस, तुझ्याकडे सगळं आहे. हे जे काही तुम्ही त्याला कॉन्फिडन्स देताय, त्याच्यामध्ये त्या मूठभर मास त्याच्या अंगावर चढत असतं पूर्ण. आणि त्याला कशा पद्धतीने मॅच चालत असते, काय असतं, तुमचा जो काही 100% चा अनुभव आहे, तो तुम्ही त्याला जर का शेअर केला, तर तो लवकर प्लेयर म्हणून ग्रो होऊ शकेल, असं मला वाटतं. त्यासाठी तुमचा जे काही एक्सपिरियन्सच्या माध्यमातून असेल किंवा काय असेल, मॅच सिच्युएशन कशी आहे, कशा पद्धतीने तुम्ही जायला पाहिजे. हे जे काही सीनियर खेळाडूचं त्यांना प्रोत्साहित करण्याचं जे काही काम आहे, ते सीनियर खेळाडूंनी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आजकाल जर अजून एक महत्त्वाचा क्वेश्चन म्हणजे एक टेनिस क्रिकेटचं जे वेड लागलेलं आहे सर्व मुलांना, ओके. तर त्यामधून असं तुम्हाला काय वाटतं का, की फक्त क्रिकेट जर खेळायचं म्हटलं, तर त्यांचं जे पर्सनल गोल असेल किंवा त्यांचं काय लाईफमध्ये अचीव्ह करायचं असेल, ते कुठेतरी मागं पडतंय? नाही, नक्कीच. पहिल्यांदा आता टेनिस बॉल क्रिकेट तुम्ही कशा पद्धतीनं स्वीकारताय त्यावर डिपेंड आहे ते. जर का तुम्ही मजा म्हणून जर का टेनिस बॉल क्रिकेटकडेच बघत असाल किंवा एन्जॉयमेंट म्हणून जर का बघत असाल, तर तुम्ही बाकीच्या गोष्टी ज्या काय आहेत, त्या सांभाळून तुम्ही सगळं करणं गरजेचं आहे. तुमचं शिक्षण असेल, तुम्हाला नोकरी, धंदा वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या सगळ्या सांभाळून तुम्ही जर का टेनिस बॉल क्रिकेटकडं मजा म्हणून बघत असाल, तर ह्या गोष्टी तुम्ही सांभाळणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला काहीतरी करूनच दाखवायचं आहे. मला टेनिस बॉल क्रिकेटच माझं सगळं आहे. तर त्यात तुम्ही स्वतःला झोकून द्यायला पाहिजे. तुम्ही स्वतःचं तेवढं टॅलेंटेड बनणं गरजेचं आहे, की जेणेकरून ते आजचं जे काही टेनिस बॉलमधले जे काही टीम्स आहेत, त्यांनी तुम्हाला बोलवायला पाहिजे. अशा प्रकारचं टॅलेंट तुम्ही स्वतः निर्माण करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही ते टॅलेंट निर्माण करू शकाल, तेव्हाच तुम्ही त्या लेव्हलचं क्रिकेट खेळू शकाल आणि तुमचंच करिअर बनवू शकाल. अदरवाईज तुम्ही सगळं शिक्षण तुमचं असेल किंवा नोकरी असेल किंवा तुमचा जे काही व्यवसाय असेल किंवा तुमची जे काही फॅमिली असेल, त्या सगळ्यांकडे पहिल्यांदा लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की आपल्यासाठी, आपल्या शौकासाठी किंवा आपल्या काय म्हणू शकतो आपण त्याला, आपल्या सुखासाठी तुम्ही ते सुखासाठी. बाकीच्यांना हे करू शकत. तुमच्या हौसेसाठी, आपल्या बरोबर. हौसेसाठी तुम्ही बाकीच्यांना नाही टाकू शकत. त्यांचं सगळं बघणं तुम्ही गरजेचं आहे. तुम्ही स्वतः टॅलेंट तुमच्यात म्हणजे तुम्ही टॅलेंट स्वतःचं वाढवणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी करूनच तुम्ही पुढे जाणं गरजेचं. आणि ज्याला टेनिस बॉल पर्टिक्युलरली खेळ म्हणून म्हणजे मला प्रोफेशन म्हणून ज्यांना स्वीकारायचं, तर त्यांनी सगळं करायला पाहिजे. मग त्यानं दिवसभरात 4-4, 5-5 तास प्रॅक्टिस करायला पाहिजे. सगळ्या स्किल शिकायला पाहिजेत. हे जेव्हा तो करेल तेव्हाच तिथं पोहोचणार आहे. अदरवाईज नाही पोहोचू शकणार. जर का मध्येच तुम्ही राहिला, ना इकडचं ना घर का ना घाट का जर का राहिला, तर काहीच नाही राहणार. ना वेळेप्रमाणे वेळ जेव्हा संपेल किंवा तुमचं जेव्हा टॅलेंट संपेल, तेव्हा तुम्हाला कोणी नाही विचारणार आहे. त्यावेळी तुमचं एक उदरनिर्वाहाचं काहीतरी साधन असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही त्याची तरतूद अगोदरच करून ठेवणं गरजेचं. अशा पद्धतीनं गेलात तरच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही हे करू शकता, म्हणजे सर्व्हाईव्ह करू शकता, असं माझं मत आहे. जर आत्तापर्यंत आपण बघितलं, तर आत्ता तुमच्या पूर्ण कारकिर्दीत एक ड्रीम टीम अशी तुमच्यासाठी कोणती राहील? ड्रीम टीम म्हणजे आमचे जे किरण खतकर सर आहेत, त्यांची जी आमची टीम होती, जी 2007 पासून 2018-19 पर्यंत जी खेळली, त्यांनी निर्विवादपणे वर्चस्व केलं. आपल्या कोल्हापूर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जो ठसा उमटवला, त्या टीमच्या माध्यमातून खेळाल्यानंतर आता आमची टीम जेव्हा बाहेर पडायची खेळायला, तेव्हा आमच्याकडे ज्या गाड्या होत्या, एक माझी स्वतःची एक अल्टो निळी गाडी होती. त्या गाडीच्या माध्यमातून आम्ही निघालो, तर गाडी जरी बघितली तरी ते प्लेयरांच्या मध्ये पुढच्या धडकी भरल्यासारखं असायचं. तर ज्या टीमच्या माध्यमातून जे आम्ही खेळलो टीमच्या, ती जी टीम आमची खेळली, ती सगळीकडे जिंकत गेली आणि त्या माध्यमातून जे आम्हाला जी ग्लोरी मिळाली किंवा जे आज आम्हाला जे वैभव मिळालेलं आहे, तर त्या टीमच्या माध्यमातून मिळालं. ती टीम आहे आमची 2007 पासूनची ते आता 19 पर्यंत. ती माझी ड्रीम टीम आहे. सगळे प्लेयर्स होते, ज्युनियर खेळाडू असतील, आता जे खेळणारे आपले खेळाडू असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही खेळलो. अविनाश रायकर, आता जर का ह्या सगळ्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण की त्यांचं टेनिस बॉलसाठी मोठं योगदान आहे. सगळ्यात पहिल्यांदा मोठं योगदान आहे आपल्या किरण खतकरांचं आहे. त्यानंतर काकासाहेब पाटील आमचे मॅनेजर होते टीमचे. संजय ओगाडे होते, सुधीर उल्पे, योगेश कळंत्रे, पिंटू शिकलगार, हे जे काही 5-7 प्लेयर होते. मी असं त्या टीममध्ये खेळायला सुरुवात केली. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आमचे कृष्णात पिंगळे बावड्यातनं जर का विचार केला, कृष्णात पिंगळे, सरफराज शेख, शिवाजी आंबी वगैरे हे काही जे प्लेयर आहेत, सिकंदर इनामदार असा आमचा जे काही प्लेयर आहेत, त्यांनी हे प्रोत्साहन दिलं. त्यांच्या माध्यमातून हे भरपूर माणसं आम्हाला मिळालीत ह्या माध्यमातून. आणि ह्या माध्यमातून पुढे गेल्यानंतर आमच्यात मुकेश असेल, त्यानंतर आमचा नितीन माटुंगे असेल किंवा आमचे संदीप मकवान आत्ताचे प्लेयर असतील, तुम्हाला बघण्यात असेल पूर्ण. प्रवीण देसाई आमचे मित्र होते. हे त्यांनी जे क्रिकेट वरती घेऊन गेलेलं आहे. ह्या सगळ्यांनी जेव्हा हात पकडून आम्ही पुढे गेलो, तेव्हाच कोल्हापूरचं क्रिकेट मोठं झालं आहे. ह्यांचं योगदान कोल्हापूर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप मोठं योगदान आहे. या सगळ्यांचं मोठं योगदान आहे. भरपूर जणांची नावं आहेत. आता प्रत्येकाची नावं आपण इथं घेऊ शकणार नाही. पण ह्यांनी जे ठसा उमटवण्यासाठी जे काही हे केलेलं आहे,
कोल्हापूरच्या क्रिकेटमध्ये. ते खूप मोठं नाव आहे. आपले विशाल कल्याणकर असतील, महेंद्र शिवचरणसारखा चांगला चांगला खेळाडू आहे सगळ्यांनी. ह्या प्रत्येकाचं योगदान आहे. यांच्या योगदानात जलसिंग आहे. आता इकडचा जर का तुम्ही पन्हाळ्याचा विचार केला, जलसिंग असेल, परत आपला इकडचा अवधूत पाटील सारखा चांगला खेळाडू आता कोल्हापूरच्या माध्यमातून खेळतोय पूर्ण. आशुतोष अंबपकर मगाशीच म्हणलो यंग प्लेअरमध्ये प्रतीक पाटील, आशुतोष अंबपकर, आमचा सौरभ महापुरे, प्रशांत पिंगळे, तुमचा शुभम गायकवाड, हे जे काही प्लेअर आहेत ह्यांनी हे क्रिकेट पुढे घेऊन जाणे गरजेचं आहे. ह्यांची आता जबाबदारी आहे. आम्ही आमच्या पद्धतीनं जेवढं करता येईल तेवढं त्या टेनिस बॉल क्रिकेटसाठी किंवा कोल्हापूरसाठी केलेलं आहे. पण आता हे जे नवख्या प्लेअर आहेत त्यांची ही जबाबदारी राहणार आहे की हे कोल्हापूरचं जे काय टेनिस बॉलचं निर्विवाद वर्चस्व आहे हे पुढे टेकवण्याची जबाबदारी यांची राहणार आहे. आमचा नेहमी त्यांना सपोर्ट राहणार आहे. सगळ्या माध्यमातून राहत असल्याने मानसिक असेल, आर्थिक असेल, कसलाही सपोर्ट जर का त्यांना लागत असेल तर आम्ही करायला साठी तयार आहे. पण ह्यांनी फक्त आपलं टॅलेंट दाखवणं गरजेचं आहे. स्वतःला सिद्ध करू देत आणि कोल्हापूरचं नाव मोठं करू देत, एवढेच माझा संदेश राहील या माध्यमातून. आता जर बघितलं तर एक एक गैरसमज किंवा असं काहीतरी असेल म्हणा, पण प्रत्येक खेळाडूमध्ये जो नवीन खेळाडू आहे त्याच्या मनात अशी एक भावना राहते की माझा परफॉर्मन्स होतोय म्हणून मला कुठंतरी कमी चान्स दिले जातात किंवा मागं ओढलं जातंय. हा गैरसमज आहे किंवा यामागे कितपत तथ्य असं तुम्हाला वाटतं? परफॉर्मन्स होतोय म्हणून मागं ठेवलं जातंय, हां, असं कसं होईल? असं नाही होणार, कधीच नाही. परफॉर्मन्स होतंय म्हटल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा प्राधान्य असते. आता जेव्हा आम्ही परफॉर्मन्स देत होतो तेव्हा आम्ही वरती बॅटिंग करायचो. आज आम्ही आमचा परफॉर्मन्स आमच्यापेक्षा पण चांगले परफॉर्मन्स देणारे आलेले आहेत आता क्रिकेटमध्ये, तर त्यांना आम्ही पहिल्यांदा प्राधान्य देतोय. खेळ हा पहिल्यांदा ज्याच्याकडे टॅलेंट आहे त्यालाच प्राधान्य देत असतोय. त्यामुळे असा कोणीचा जरी गैरसमज असेल तर त्यानं तो पहिला मनातून काढणं गरजेचं आहे. असं काही होत नसतं. शेवटी प्रत्येक टीम ही जिंकण्यासाठी खेळत असते. असं कोण नाही आहे की बाबा त्याचा परफॉर्मन्स राहू दे, मला टीम हरली तर काय चालते, मला असं हरल्यानंतर तुम्हाला कोणी विचारणार नाही. बरोबर. जिंकला तरच तुम्हाला विचारणार आहे. तर जिंकण्यासाठी काय गरजेचं आहे? आज माझ्यापेक्षा जो चांगला खेळाडू खेळतोय तर त्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे. असं काही नसतं. ज्या ज्या दिवशी ज्याचा खेळ चांगला आहे त्याचा दिवस असतो, त्याचा दिवस त्याचा चांगला हे असतं, असं आहे. त्यामुळे असं काय होत नाही की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि ज्याचा गैरसमज असेल तर त्यानं तो पहिला मनातून काढणं गरजेचं आहे. बरोबर. असं काही नाही होत. आत्ताच्या प्लेअरमध्ये म्हणजे आपण जसं म्हणतो की आत्ताचं खूप क्रिकेट फास्ट आहे, खूप संधी आहे. पण तसाच विचार केला तर व्यसनाधीन पण जास्त प्लेयर्स किंवा नवीन पिढी व्यसनाधीन पण होत आहे. त्याचा आणि या क्रिकेटचा असा तुम्हाला काय संबंध आहे का असं वाटतं? खरं सांगू का, हे व्यसन जे काय करतायत ह्यांचं क्रिकेट 1 ते 2 वर्षाचं, त्याच्यावरती जास्त खेळू शकत नाहीत ते क्रिकेट. आणि एकदा हे जर का ह्यांचं मार्केटमधनं नाव बाहेर पडलं, हे संपले पूर्ण. त्यांनी सगळं व्यसनच आयुष्यभर करत बसायचं. जर का तुम्हाला चांगलं खेळायचं असेल तर व्यसनापासून पहिल्यांदा दूर राहणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतःचा फिटनेस कधी राहणार आहे? तुम्ही चांगलं खेळणार आहे. बरोबर. फिटनेस असेल तरच खेळू शकता ना. तर त्याच्यासाठी काय गरजेचं आहे? तुम्ही स्वतःला जपणं गरजेचं आहे. तुम्ही तुमचं जर का स्वतःवरतीच प्रेम नाही तर तुम्ही काय त्या क्रिकेटवरती प्रेम करणार आहे आणि काय करणार आहे? आणि व्यसन करून काय काय सिद्ध करायचं आहे तुम्हाला? व्यसन केलं म्हणजे काय केलं तुम्हाला सिद्ध करायचं? व्यसनाच्या माध्यमातून तुम्ही खेळाडूच बनू शकणार नाही सगळ्यात पहिल्यांदा. आज तुम्ही कुठल्याही प्लेअरांचा विचार करा. आज जे वरच्या लेवलला प्लेअर खेळत आहेत, विजय पावले घ्या, कृष्णा सातपुते घ्या, एजाज असेल, कोणकोणते जे काय आत्ता जे टॅलेंटेड प्लेअर आहेत, कोण व्यसन करतंय मला सांगा? एकालाही कसलंही व्यसन नाही आहे. व्यसन असेल तर तुम्ही ते त्या टॅलेंटपर्यंत पोहोचू शकत पोहोचू नाही. शकत नाही. तर बरोबर. त्यासाठी तुम्ही हे जर का अर्ध्या हळकुंडाने जर का पिवळा होत असाल तर ते योग्य नाही आहे. तुम्ही स्वतः पहिला फिटनेसकडे लक्ष द्या, स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःवरती प्रेम करा, स्वतःला जपा. जेव्हा तुम्ही स्वतःला जपणार तेव्हाच तुम्ही चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करू शकणार. बरोबर. आता बघायला गेलं तर ग्रामीण क्रिकेट आणि शहरी क्रिकेट असे 2 भाग पडलेले आहेत. ग्रामीण क्रिकेटमध्ये 1 गाव 11 सुरू झालेले आहेत टुर्नामेंट्स आणि शहरी क्रिकेटमध्ये ओपन टुर्नामेंट सुरू झालेत. तर हा भेदभाव जो होत अत्यंत आहे चुकीचं आहे. याबद्दल तुमचं काय मत ग्रामीण आहे? क्रिकेट, शहरी क्रिकेट असं काही नसतं. क्रिकेट बॅटनंच खेळायचं आहे. ग्रामीणचे पण प्लेअर बॅटनंच खेळतात, शहराचे पण प्लेअर बॅटनंच खेळतात. ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून ग्रामीण करून तुम्ही काय साध्य करणार आहात? ग्रामीणच्या माध्यमातून काय तुम्ही वरच्या लेवलला प्लेअरांना जाणार आहे का? डायरेक्ट तुम्ही जाऊ शकताय का तिथंपर्यंत? नाही जाऊ शकत. ह्या सगळ्या प्लेअरांच्या बरोबर जेव्हा खेळून तुम्ही परफॉर्मन्स देणार तेव्हा हे जे आज वरच्या लेवलला जे प्लेअर खेळतायत आपल्या कोल्हापुरातून तेच प्लेअर तुम्हाला रिकमेंड करणार आहेत. बाबा ह्याला इथं घ्या, ह्याला टॅलेंट आहे ह्याच्याकडं, ह्याला संधी देणं, घेऊन जाऊया आपण पुण्या मुंबईला. तेव्हा हे सगळं दिसणार आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी हे नव्हतंच. आधी पण नव्हतं. आम्ही सगळीकडे जात होतो. 2006 मला वाटतं हे आत्ता या 2-4 वर्षात आलेलं क्रिकेट आहे ग्रामीण आणि शहरी. असलं कधीही नव्हतं आधी. हे आत्ताच आलेली ही आणि हे चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे माझं मत आहे. ग्रामीण शहरी असा भेदभाव असणं गरजेचं नाही आहे पूर्ण. तुम्ही जर का टॅलेंट बरोबर टॅलेंटची स्पर्धा करणार तेव्हाच तुमचं टॅलेंट उदयास येणार आहे. अदरवाईज ते तसंच राहणार जपून. तुम्ही किती जरी गावात किती हे केला
कितीतरी परफॉर्मन्स दिला ते गाव लेवलला, तर त्याला कोणीही त्याचा हे करणार नाही आहे. म्हणजे त्याचं कोणीही तुमचं दखल घेतली जाणार नाही कुठल्या लेवललाही. तर तुम्ही सगळ्यांच्या बरोबर मिळून चांगल्या प्लेयरांच्या बरोबर जेव्हा खेळाल, तेव्हाच तुमचा तुमच्यातला टॅलेंट आहे ते दिसणार आहे. तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? तर चांगल्या प्लेयरांच्या बरोबर खेळणं गरजेचं आहे ना. तेव्हाच तुमचं टॅलेंट दिसणार आहे. तर त्या टॅलेंटसाठी तुम्ही काय करायला पाहिजे ते बघा. आज मला जर का ज्या ग्रामीणमध्ये स्पर्धा होत आहेत, आता त्याने बरं ठीक आहे, त्याने एक शहरी शहरी गट खेळवतात किंवा काय करतात. पण ह्या एक गाव एक टीमच्या माध्यमातून ओपन टुर्नामेंट होणं गरजेचं आहे. ओपन टुर्नामेंट जेवढ्या होतील, तेवढं तुमचं क्रिकेट सगळीकडे एक्सपांड होणार आहे. जेव्हा बाहेरचे प्लेयर येऊन इथे खेळायला लागतील, इंटर स्टेट असतील किंवा इंटर डिस्ट्रिक्ट असतील, प्रत्येक वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमधले प्लेयर येऊन जेव्हा इथे खेळायला लागतील, तेव्हाच तुमचं टॅलेंटला सगळं कळणार आहे. तुमच्यात काय टॅलेंट आहे काय. तुम्ही इथल्या इथे रोज तेव्हाच बॉलिंग टाकतोय, त्यालाच मारताय. कोण विचारणार नाही आहे तुम्हाला त्यासाठी. तुम्ही हे जर का भेदभाव अत्यंत चुकीचा आहे, असं माझं मत आहे. आता समजा कसं आहे, ग्रामीण आणि हे करण्यापेक्षा जेव्हा तुम्ही चांगल्या प्लेयर, आता मी एक उदाहरण घेतो. तुम्ही कोणतरी आपला लोकल बॉलर आहे, त्याला तुम्ही 4 का 5 सिक्स मारलेत किंवा 6 बॉलला 6 सिक्स मारले. तुमची कोण दखल घेणार आहे का? हे बाबा लोकल प्लेयरला मारलेला आहे. पण ते जेव्हा आता विजय पावलेसारखा इंटरनॅशनल लेव्हलचा बॉलर आहे, त्याच्याबरोबर तुम्ही 2 सिक्स मारा चांगल्या, त्याची दखल सगळीकडे घेतली जाणार आहे. क्रुशल मॅचला केलेल्या 15-20 रन्स महत्त्वाचे आहेत. तुम्ही ग्रामीणमध्ये जाऊन 50 आणि शतक मारलं, 90 मारल्या, 100 मारल्या, याला कोणी नाही विचारणार. चांगल्या टीमबरोबर क्रुशल मॅचला जाऊन तुम्ही 15 ते 20 रन करता, त्या सगळ्या त्याची नोंद घेतली जाणार असतेच. त्यामुळे असले कुठंही काय करत बसू नका. तुम्ही स्वतःचे टॅलेंट जे आहे ते चांगल्या पद्धतीने यूज करा, असं माझा संदेश असेल. आता बघायला गेलं तर KDC लाईव्ह जे आमचं लाईव्ह ब्रॉडकास्ट आहे, तर ते आम्ही पूर्ण शहरी भाग असेल, ग्रामीण भाग असेल, पूर्ण कोकण असेल, तर हे पूर्ण आम्ही यामध्ये कव्हरेज द्यायचा प्रयत्न करतोय. प्रत्येक ठिकाणी जाईल तिथून आम्हाला एक वेगळा फीडबॅक किंवा काहीतरी आम्हाला वेगळं ऐकायला मिळतंय. मग जसं ग्रामीणचं आपलं जे डिस्कशन चाललं होतं, याच्यावर ग्रामीण किंवा शहरी याच्या जो तफावत होत चालली आहे, त्याच्यामागचं एक मेन कारण म्हणजे ग्रामीणमध्ये जर ओपन टुर्नामेंट लावली, तर त्यांचं असं मत आहे की जे व्यावसायिक खेळाडू आहेत, त्या पूर्ण व्यावसायिक खेळाडू, जे प्रोफेशनल खेळाडू आहेत, त्यांची एक टीम 11 जणांची करून येतात. त्यामुळं ग्रामीणमधल्या टीम त्यांच्या अगेन्स्ट खेळायला किंवा कोण सहभागी होत नाही आहे. तर याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? अशाच पद्धतीने तुम्ही वर जाणं गरजेचं आहे. जर का सगळे प्लेयर्स जेव्हा येतील एकत्र मिळून आणि तेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर जर का परफॉर्मन्स दिला, तर त्यातून तुमचं नाव होणार असतं पूर्ण. आता असा विचार केला तर त्यांचं पण बरोबर आहे थोड्या बहुत प्रमाणात. कारण की तुम्ही एक एंट्री करून खेळणार तिथं आणि ते सगळे एकदम प्लेयर येऊन खेळणार आणि तिथं हरवून जाणार त्यांना. तर ते त्यांचं सगळं जे केलेलं आहे ते सगळं वाया जाऊ शकते. पण त्याला पर्याय नाही आहे दुसरा. जर का तुम्हाला खरंच जर का वरच्या लेव्हलचं क्रिकेट खेळायचं असेल, अशा प्लेयरांना तुम्ही हरवणं गरजेचं आहे. अशा प्लेयरांच्या बरोबर तुम्ही परफॉर्मन्स देणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर परफॉर्मन्स देणार, तेव्हाच तुमचं नाव होणार आहे. त्याला हे काय नाही, ह्याला पर्याय नाही आहे दुसरा. तुम्ही तेवढंच क्रिकेट जर का खेळत बसला, तेवढंच तुमचं ग्लोरी राहणार. तेवढाच तुम्हाला तो आनंद घेता येईल. याच्या पलीकडे काय नाही करू शकणार तुम्ही. आता बघायला गेलं तर हा सीझन पूर्णपणे आता एंड होतोय आणि पावसाळी क्रिकेट आपलं पण नवीन रबर बॉल सुरू होईल. 2027-28 मध्ये तुम्हाला असं काय वाटतं, की या सीझनमध्ये क्रिकेटमध्ये, कोल्हापूर क्रिकेटमध्ये हा बदल झालेला पाहायला आवडेल किंवा ॲज अ ऑर्गनायझरांना किंवा नवीन खेळाडूंना, मोस्टली ऑर्गनायझरांना, की तुम्ही काय संदेश द्याल, की अशा प्रकारे जर स्पर्धा ऑर्गनाइज आपण केली, तर एक क्रिकेट आपलं एक स्टेप पुढं आपण कोल्हापूर क्रिकेटला घेऊन जाऊ शकतो? 2027ला सगळ्यात बदल आवडेल बघायला. जेवढ्या जास्त ओपन टुर्नामेंट होतील, त्या ओपन टुर्नामेंटच्या माध्यमातून जी काय बाहेरचे प्लेयर येऊन आपल्या इथं खेळतील आणि त्यांचा जो काय खेळ आपल्याला इथं प्लेयरांसाठी बघायला मिळेल त्यांच्या माध्यमातून, किंवा या आपल्या लोकल प्लेयरांना त्यांच्याबरोबर खेळताना काय करायला पाहिजे, आपण कुठं कमी पडतोय, काय करतोय, हे सगळं तिथं तुम्हाला तेव्हाच बघायला मिळणार आहे. त्यासाठी ओपन टुर्नामेंट होणं गरजेचं आहे. ओपन टुर्नामेंट जास्त झालेला मला बघायला आवडेल पुढच्या वर्षी 2027ला. त्याचबरोबर प्लेयरांच्या माध्यमातून आपल्या इथून चांगले चांगले प्लेयर घडून ISPL सारख्या प्लॅटफॉर्मवरती जास्त प्लेयर जेवढे खेळताना दिसतील ते बघायला मला आवडेल खूप. आणि त्यासाठी जे काही सपोर्टिव्ह असतील किंवा जे आपले स्पॉन्सर्स आहेत, ऑर्गनायझर्स आहेत किंवा जे मॅचेस भरवत आहेत, त्यांनी अशा प्रकारच्या ज्या टुर्नामेंट भरवणं किंवा ISPLशी संलग्न जे काय टुर्नामेंट जास्त भरवणं, ह्याच्यावरती जास्त फोकस करण्यावरती भर देणं गरजेचं आहे. प्लस तुमच्या माध्यमातून तुमचा जो काय मीडिया आहे, तुमचा जो काय तुम्ही KDC लाईव्हच्या माध्यमातून जर काय आपला मीडिया तुम्ही इकडे हे करताय, रन करताय,
तर त्या तुमच्यासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीनं कसं जास्त लोकांना ॲक्च्युअली तुम्ही देतायच, कारण की एवढ्या कमी कालावधीत तुम्ही भरपूर लोकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि आज के-डी-सीची चर्चा सगळीकडे आहे. आपण बघतोय भरपूर. टक्कर देणारी तुम्ही कोल्हापूरमधून जर का सुरुवात केलेली आहे, त्याबद्दल आम्हाला अगदी प्लेयर म्हणून किंवा आम्ही आज कोल्हापूर क्रिकेटशी संलग्न ज्या काही व्यक्ती आहेत, त्यांना खूप प्राउड फील आहे. आमचा प्राउड फील आहे तुमच्यासाठी त्यासाठी. तर तुम्ही जास्त पद्धतीनं कसं चांगल्या पद्धतीनं देता येईल तुमच्याकडनं, त्याच्यावरती जास्त फोकस करा. जे वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरा असतील किंवा काय असतील. आज टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून जी काही स्पर्धा ती कशाप्रकारे शूट करतायत किंवा आपले 70-70ची स्पर्धा कशाप्रकारे शूट करतायत. त्या पद्धतीचं त्यांचं जे काही त्यांचा जो काय काय म्हणू शकतो आपण, जे टेक्निकल टीम आहे त्यांची, कशा पद्धतीने वर्क करते किंवा काय करते. तसा जर का अभ्यास तुम्ही या 2-3 महिन्यात चांगल्या पद्धतीनं करून जर का पुढे गेलात किंवा आणि भरपूर प्लेयरांचं तुम्ही भलं करू शकताय. तुमच्या न्याय देऊ शकताय भरपूर प्लेयरांना तुम्ही या माध्यमातून. तर तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा राहणार आहेत, की येणारे सगळे सीझन्स आहेत इथून पुढचे. रबर बॉलचा सीझन आता सुरू होत आहे. त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि जो काही पुढच्या वर्षीचा सीझन येईल आणि 5-7 महिन्यानंतर, यासाठी तर माझ्याकडून आमच्या तमाम कोल्हापुरातली क्रिकेटरांकडून खूप खूप शुभेच्छा राहतील. धन्यवाद. तर मनोज सर, आज आपण वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन के-डी-सी लाईव्ह आणि के-डी-सी पॉडकास्टशी संपर्क साधला आणि वेळ दिला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. जी आपला जो क्रिकेटचा जो संघर्ष आहे, जी क्रिकेटची जर्नी आहे, जो आपला खेळ आहे, जो तुम्ही आमच्यासोबत आता शेअर केला आहे, तो नक्कीच एक एक प्रेरणादायी असा अनुभव राहील नवीन खेळाडूंसाठी आणि ज्या तुम्ही आता एक म्हणजे खूप अशा जुन्या आठवणी असतील किंवा नवीन खेळाडूंसाठी जी पण ज्या काही तुमच्या टिप्स असतील किंवा आत्ताचं क्रिकेट आणि जुनं क्रिकेट यामधल्या ज्या काही गोष्टी तुम्ही तुलना करून ज्या पण शेअर केलेल्या आहेत, त्या खरंच एक प्रेरणादायी राहतील नवीन खेळाडूंसाठी. धन्यवाद. आज के-डी-सीच्या माध्यमातून तुम्ही आज मला इथं बोलवून म्हणजे आज इथं तुम्ही इंटरव्ह्यू मुलाखत घेतली, त्याबद्दल मी अगदी मनापासून तुमचा धन्यवाद मानू इच्छितो आणि खूप खूप धन्यवाद के-डी-सीचं. थँक यू.